ये ब्राह्मणः वेदगो सब्बधम्मे ते मे नमो ते च मं पालयन्तु नमस्तु बुद्धानं नमस्तु बोधिया नमो विमुक्तानं नमो विमुक्त्या महाकारुणिको नाथो हिताय सब्बपानिनं पूरयित्वा पारमे सब्बापत्तो संबोधिमुत्तमं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमला. आजच्या वर्गामध्ये उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण गेल्या काही दिवसांपासून संभोजंग भावना या विषयावर आधारित प्रशिक्षण घेत होतो आणि त्याच्या अंतर्गत आपण कालच्या सेशनमध्ये उपेक्षा संभोजंग जे आहे त्याची सविस्तर अशी माहिती घेतली होती. उपेक्षा हा जो विषय आहे तो खूप महत्त्वपूर्ण असा विषय आहे, कारण आपण ज्या समाजामध्ये राहतो किंवा ज्या वातावरणामध्ये राहतो किंवा ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्या गोष्टी नेहमीच आपल्या मनोनुकूल राहत नाहीत किंवा मनाला आवडतील अशा राहत नाहीत. तर त्यामध्ये अनेक अशा गोष्टी येतात ज्या आपल्याला अप्रिय असतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं मन हे विचलित होऊन जाते किंवा आपलं शरीर म्हणून आपण जीवन यापन करत असताना शरीरामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या वेदना, संज्ञा, संस्कार वगैरे जे विषय आहेत ते सुद्धा आपल्या काही मनोनुकूल राहत नाहीत, सदैव आपल्या मनाला आवडतील असेच राहत नाहीत. तर यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या दुःखद गोष्टी या येतात. ज्या नातेवाईकांमध्ये आपण राहतो ते नातेवाईकही सदैव आपल्यावर प्रेम करतील, मदत करतील असं नाही. कधी कधी ते द्वेषही करतात, कधी कधी ते आपल्याला मदतही करत नाहीत, म्हणजे मनाच्यानुसार ते होत नाही. तर आपण हे पाहतो की या अशा गोष्टींनी हे जग बनलेलं आहे आणि या अशा अडचणीत आपण जन्माला आलेलो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुशल गोष्टींचं पालन करायचं आहे आणि अकुशल गोष्टींपासून दूर राहायचं आहे. आणि हे आपण एक ध्येय ठरवलेलं आहे आपल्या जीवनाचं, कारण दिशाहीन जीवन किंवा ध्येयविरहित जीवन हे काही कामाचं नाही. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या अर्थी आपल्याला जाणण्याची शक्ती आहे किंवा सोच विचार करण्याची शक्ती आहे त्याचा उद्देशच स्पष्ट आहे की दुःखापासून वाचणे आणि सुखाचा शोध घेणे, असत्यापासून वाचणे, सत्याचा शोध घेणे, यासाठीच आपल्यामध्ये एक चिंतनशीलता विकसित झालेली आहे. आणि असं असल्यामुळे कुठल्याही व्यक्तीला एक ध्येय असणं गरजेचं आहे आणि ही ध्येय आपण स्वतः ठरवू शकतो किंवा इतर कोणी ठरवलेलं असेल ते सुद्धा पूर्ण करू शकतो. जसं भगवान तथागतांनी दीपंकर सम्यक संबुद्धाला पाहिलं आणि आपलं ध्येय ठरवलं का मला बुद्धत्वाचा लाभ केला पाहिजे. परंतु भगवान तथागताला पाहून अनेक भिक्षूंना, अनेक भिक्षुणींना, उपासक आणि उपासिकांना वाटलं की आपण अर्हत बनलं पाहिजे, भगवंतांनी जो शिकवलेला मार्ग आहे त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. म्हणजे मनुष्य एक ध्येय ठरवतो जीवनामध्ये, मग ते भौतिक पातळीवरचं असू द्या की आध्यात्मिक पातळीवरचं असू द्या, ध्येय ठरवावं लागतं माणसाला. आणि ध्येय ठरवत असताना आपल्याला त्या ध्येय पूर्तीसाठी सतत प्रयत्न करावा लागतो. म्हणजे आपलं मन त्या ध्येयावर केंद्रित ठेवावं लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं मन आपण जेव्हा आपल्या ध्येयावर केंद्रित ठेवतो तशा परिस्थितीमध्ये आपल्या मनासारखंच सगळं होईल हे तर शक्य नाही आहे. आणि म्हणून दुविधा अवस्था निर्माण होते किंवा पक्षपात निर्माण होतो किंवा प्रिय गोष्टी झाल्या तर आपण त्याच्यात हुरळून जातो, अप्रिय गोष्टी झाल्या तर शोक करायला लागतो. तर अशा प्रकारची एक दुविधा हे सतत आपल्यामध्ये निर्माण होते आणि दुविधा निर्माण झाली की आपलं मन ध्येयापासून काय होते, परावृत्त होते किंवा आपण जे ठरवलेलं आहे त्याच्यापासून परावृत्त होते. म्हणजे कुशलाची जी वाटचाल आहे ती आपण करू नाही शकत. आणि असं असल्यामुळे उपेक्षा नावाची गोष्ट जास्त महत्वाची आहे. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथात सुद्धा उपेक्षेबद्दल लिहिताना असंच लिहिलेलं आहे की एखादा व्यक्ती सामाजिक क्षेत्रामध्ये परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीला अनेक प्रकारच्या अडचणी येतील आणि काही प्रलोभनं सुद्धा येतील. तर त्या प्रलोभनालाही तो बळी न पडता, अडचणींनाही बळी न पडता जेव्हा आपल्या ध्येयासाठी तो वाटचाल करत राहतो तर ती त्याची उपेक्षा असते.
म्हणजे उपेक्षा यासाठी महत्वाची आहे कारण तो एक प्रकारचा समतोलपणा आहे आणि तो समतोलपणा आपल्या प्रत्येकाला अभिप्रेत आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये संविधानामध्ये सुद्धा समानतेचं तत्व बाबासाहेबांनी टाकलेलं आहे, विषमतेचं तत्व नष्ट करण्यासाठी. बाबासाहेबांनी अख्खं आयुष्यभर ती चळवळ राबवली, समानतेची चळवळ. समानतेचा अर्थच आहे समतोल, समतोल राखला जाणं. म्हणजे एकीकडे अधिक श्रीमंत लोक, एकीकडे अधिक गरीब लोक, विषमता आहे. काही जातींना जास्त अधिकार, काही जातींना बिलकुलच अधिकार नाही, विषमता आहे. स्त्रियांना बिलकुल किंमत दिली जात नाही, पुरुषांना किंमत दिली जात असेल, विषमता आहे. म्हणून एक समतोलाची भूमिका निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो संविधानिक याच्यामध्ये पण तत्वांमध्ये पण दिलेला आहे की जेणेकरून समाजामध्ये समतोल राहावा, सर्व समाजातल्या मनुष्यांचं, स्त्रियांचं एक समान पातळीवर कल्याण व्हावं, त्यांना समान दर्जा असावा, समान संधी असावी, स्वतःची प्रगती करण्याची, स्वतःचं हित करण्याची ही एक भूमिका संविधानाने घेतली. आता हे कितपत होते कितपत होत नाही हा एक वेगळा विषय आहे, परंतु ते एक तत्व, न्याय व्यवस्थेची जी उभारणी आहे ती या गोष्टीवरच उभारलेली असते, उपेक्षेवर. काही कुठलाही न्यायाधीश हा दोन्ही लोकांची मतं ऐकून घेतो, दोन्ही वकिलांची मतं ऐकून घेतो आणि ऐकून घेतल्यानंतर त्याला समतोल राखावा लागतो, म्हणजे पक्षपात विरहित त्याला निर्णय द्यावा लागतो. ज्याची बाजू खऱ्याची असेल त्याला खरा निर्णय द्यावा लागतो, ज्याची बाजू खोट्याची असेल त्याला शिक्षा करावं लागतं किंवा दंड करावा लागतं. तर न्याय व्यवस्था जी आहे ती पक्षपात विरहित आहे आणि म्हणून त्या ठिकाणी न्यायाधीशाला उपेक्षावान असणं गरजेचं आहे. जर त्याने एका विशिष्ट जातीचा पक्ष घेतला, विशिष्ट पक्षाचा पक्ष घेतला किंवा विशिष्ट श्रीमंत लोकांचा पक्ष घेतला किंवा विशिष्ट समूहाच्या लोकांचा पक्ष घेतला तर नक्कीच दुसऱ्यावर अन्याय होऊ शकतो. आणि असं होऊ नये म्हणून न्यायाधीशाला आपल्या संविधानामध्ये एक न्याय व्यवस्थेला एक किंमत आहे आणि ती किंमत कशासाठी आहे, कारण विश्वास आहे सर्वसामान्य नागरिकांचा की न्याय व्यवस्थेमध्ये तरी कमीत कमी माझी बाजू मांडता येईल आणि मला न्याय मिळेल. तर या ठिकाणी न्याय देणारा व्यक्ती किंवा न्याय व्यवस्था ही उपेक्षेच्या तत्वावर आधारलेली आहे. तर यावरून आपण समजू शकतो की उपेक्षेचं तत्व एखादा चांगलं ध्येय पूर्ण करण्यासाठी गरजेचं असते, मग ते सामाजिक क्षेत्रातलं असो, आर्थिक क्षेत्रातलं असो की सांस्कृतिक असो की आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातलं असो, मेडिटेशनच्या क्षेत्रामधलं असो, प्रत्येक वेळेस उपेक्षेचं आपलं एक महत्व आहे. तर इतकं सुंदर असं उपेक्षा नावाचं जे संभोजंग आहे ते आपण काल विस्ताराने समजून घेतलं आणि आता थोडक्यामध्ये पण मी त्याची एक ती उपयोगिता आहे किंवा महत्व आहे ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसं वास्तविक पाहता आजचा आपला हा जो वर्ग आहे तो शेवटचा वर्ग आहे, कारण हा बोधांगाचा जो विषय आहे तो 7च बोधांग असल्यामुळे आपला वर्ग हा 7च दिवसांचा वर्ग होता आणि उपेक्षा संभोजंगापर्यंत आपण 7ही दिवस यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. आणि आजचा जो आपला दिवस आहे तो आहे शेवटचा दिवस आहे. तर या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला संभोजंगांची जी उपयोगिता आहे ती आपल्याला थोडीशी लक्षात घ्यायची आहे आणि त्या उपयोगितेच्या संबंधाने आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. तर आपण या ठिकाणी उपयोगिता लक्षात घेताना आधी भोजंगाच्या संबंधाने एक गोष्ट मला सांगायची आहे, ती अशी की कुशल गोष्टींना पूर्ण करण्यासाठी मदत करणारे हे अंग आहेत, कुशल गोष्टीच्या परिपूर्णतेसाठी मदत करणारे हे अंग आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आणि कुठलीही गोष्ट तुम्ही करा, जसं एखादा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा त्याला यशस्वीता जर प्राप्त करायची असेल तर या घटकांनी जर त्याने जर विचार केला आणि या घटकानुसार आपल्या मनाला घडवलं तर नक्कीच तो त्याच्या जीवनामध्ये जे ज्ञान आहे ते नक्की संपादन करेल. आणि कुठलीही गोष्ट करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होतो. जसं उदाहरणादाखल आपल्याला अध्ययन करायचं आहे, तर अध्ययन करायचं असेल तर त्याप्रती आपल्याला स्मृतिमान राहणं गरजेचं आहे. अध्ययन करत असताना आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं येतात, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ येतात, वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन येते, पण आपल्याला त्या ठिकाणी धर्म राहते. धर्मांमध्ये योग्य काय अयोग्य काय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सेमिनरीची संकल्पना जेव्हा विकसित केली तर त्यावेळेस त्यांनी एक शब्द वापरला होता की बुद्धिस्ट सेमिनरीमध्ये
कंपॅरेटिव्ह रिलिजियस स्टडी हे शिकवले जाईल. म्हणजे सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास शिकवला जाईल. म्हणजे सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास शिकवणं यामागे काय भूमिका होती, तर ते धर्मविचयन म्हणजे धर्मांमध्ये निवड करण्याची भूमिका होती. का जो बरोबर आहे बाबा तो आपल्याला निवडता आला पाहिजे. पण आपण तुलनात्मक अभ्यासच जर नाही केला तर निवडता येणं शक्य नाही. म्हणून धर्माला मानणारे जे धर्मगुरू असतात ते बेसिकली आपल्या अनुयायांना हेच सांगतात की परधर्म भयावहा, म्हणजे ते म्हणतात की दुसऱ्यांचा धर्म हा भयावह आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या धर्माचा बिलकुल अभ्यास नका करू. असं का सांगतात? कारण जर आपल्या धर्मामध्ये काही खामी असतील, आपल्या धर्मामध्ये काही उणिवा असतील, तर त्या त्यांच्या लक्षात येऊ नयेत अनुयायांच्या, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. परंतु भगवान तथागतांनी तसं केलं नाही. भगवान तथागतांची शिकवण अशी आहे की ब्रह्मज्ञान सूक्तामध्ये भगवान तथागतांनी स्वतः 62 प्रकारच्या दृष्टिकोनांचा अभ्यास भिक्षूंना सांगितलेला आहे. इतकंच नाही तर बोधिसत्व अवस्थेत असताना अनेक गुरूंकडे जाऊन बोधिसत्वाने ज्ञान घेतलेलं आहे. आलार कालाम, उद्दकराम पुत्त, भृगुऋषीचा आश्रम अशा ठिकाणी जाऊनही त्यांनी ज्ञान घेतलेलं आहे. आता हा भाग अलग आहे की हे सगळं ज्ञान घेतल्याच्या नंतर आपल्या उद्देश पूर्तीसाठी जे ज्ञान गरजेचं आहे ते ज्ञान भगवंतांनी स्वतः संशोधित केलं, स्वतः शोधलं. हा एक महत्वाचा भाग आहे. परंतु त्याआधी मात्र त्यांनी इतर ज्ञानांची जी पडताळणी आहे ती नक्कीच केली होती. अवतीभोवती जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाची पडताळणी केली होती, विचारधारणा आहे त्याची पडताळणी केली होती. हे उदाहरण किती महत्वाचं आहे. तर आपल्याला सुद्धा अध्ययन करत असताना हे गोष्ट करावी लागते. ज्याच्यानंतर आपण पाहतो की आपल्यामध्ये स्मृती सजगता तर असलीच पाहिजे, धर्मविचयन असलं पाहिजे, त्याबरोबर आपल्यामध्ये वीरता असली पाहिजे, प्रयत्न असला पाहिजे. आपण जर म्हटलं समजा मी अध्ययन करतो आणि आपण त्यासाठी प्रयत्नच करणार नाही, झोपा काढत बसणार किंवा अन्य मनोरंजन बसणार, तर अशा परिस्थितीमध्ये आपण प्रयत्न नाही केला तर त्या अध्ययनातून प्राप्त होणारं ज्ञान आपल्याला प्राप्त नाही होणार. प्रयत्न फार महत्वाची गोष्ट आहे. आणि जे ज्ञान आपण प्राप्त करतो, जे नवीन आपल्याला काहीतरी सुचते त्याप्रती आपल्याला प्रीती किंवा प्रसन्नता उत्पन्न होत असते. आणि त्या प्रसन्नतेमुळे आपण प्रक्षुब्ध किंवा शांत होतो आपल्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये, की आपल्याला कळते की अरे नाही, मला जे शोधायचं होतं ते मला भेटलं. म्हणजे एक प्रकारची शांती आपल्याला प्राप्त होते. आणि त्या ज्ञानाप्रती आपण एकाग्र होतो, समाधिस्थ होतो, कारण आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान अधिक जास्त संपादन करायचं असते. आणि आपण आपल्यामध्ये उपेक्षा सुद्धा निर्माण ठेवतो, की जरी त्या विरुद्ध काही गोष्टी होत असतील किंवा प्रलोभनाच्या गोष्टी येत असतील, पण त्यामध्ये आपण डिस्टर्ब न होता आपण आपल्या अध्ययनामध्ये व्यवस्थित काम करत राहतो. तर ही जी एक उदाहरण दिलं का अध्ययन असेल, एखाद्या स्टुडंट बद्दलचं असेल किंवा कोणतंही अध्ययन असेल, त्याच्यात पण हे महत्वाचं आहे. आपण कोणतीही प्रॅक्टिस करू, एखादा व्यक्ती इंजिनियर असेल, एखादा व्यक्ती शेतकरी असेल, एखादा व्यक्ती डॉक्टर असेल, एखादा व्यक्ती प्राध्यापक असेल किंवा एखादा माझ्यासारखा धर्म प्रचारक असेल, तर कुठलाही व्यक्ती जरी असला तर त्याला त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी, त्या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण डेव्हलपमेंट किंवा विकास करण्यासाठी या 7ही अंगांचा खूप मोठा उपयोग होतो. आता पूर्वीच्या प्राचीन काळी भगवंताचे भिक्षुनी अर्हत बनण्याच्या मार्गावर होते, म्हणून हे अर्हत बनण्यासाठी सुद्धा या 7 भुजंगाचा उपयोग झालेला आहे. भगवान बुद्धांना बुद्ध बनायचं होतं, त्याच्यासाठी सुद्धा या भुजंगाचा उपदेश झालेला आहे. तर यावरून आपल्याला दिसून पडतो की त्याचा उपयोग हा वेगवेगळ्या पद्धतीने होतो. कशामुळे वेगवेगळ्या पद्धतीने होतो? कारण भगवान तथागतांनी जे उपदेश केलेले आहेत किंवा शिकवलेले आहेत त्यामध्ये एक गोष्ट नेहमी मिसिंग आहे. एक गोष्ट कशी आहे, एक गोष्ट नेहमी मिसिंग आहे, मिस झालेली आहे. कोणती गोष्ट मिस झालेली आहे? बेसिकली ती गोष्टच आपण शिकवत नाही. अनेक लोकांना आपण शिकवतो, हे करा, ते करा, हे करा, ते करा. अरे पण कशाबद्दल करा हा विषय शिकवत नाही आपण. कारण आपण का नाही शिकवत हा विषय? कारण चित्त उत्पन्न होते कसं हे माहीतच नसते शिकवणाऱ्यांना, त्याच्यामुळे ते तसं सांगतात. चित्त उत्पन्न आलंबनाशिवाय होत नाही आणि आलंबन आवश्यक असतं. आलंबन असेल तरच तुमची प्रगती होते. म्हणून भगवान तथागताने आलंबनं दिली, 40 कर्मस्थान दिली, विपස්සना नावाचं आलंबन दिलं, कायगता सती नावाचं आलंबन दिलं. हे विषय आहेत. भगवंताने हे विषय दिले आणि या विषयामध्ये प्रगती करण्यासाठी हे 7 भुजंग आहेत. या विषयामध्ये प्रगती करण्यासाठी बाकीचे जे घटक असतात ते आहेत. तर म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे की विषय एक असतो, पण त्याच्यात प्रगती करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होतो.
ही त्याची अतिशय महत्वपूर्ण अशी उपयोगिता आहे. याचं आपलं एक महत्व आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी विचारात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे अशी, की भगवान तथागतांनी किंवा आपल्या भोजंग संयुत्तामध्ये वगैरे आपल्याला काही भोजंग सूक्त दिसतात. तर त्या भोजंग सूक्तामध्ये एक अतिशय महत्वाचा विषय हाताळला गेलेला आहे. ते मी सूक्त या ठिकाणी काय करतो, तुम्हाला सांगतो. तर त्या सूक्तामध्ये अतिशय महत्वाचा विषय हाताळला गेलेला आहे. जसं आता या ठिकाणी 2-3 भुजंग आहेत, जे परित्राणाच्या पुस्तकामध्ये पण अवेलेबल असतात. तर यामध्ये आपण पाहतो की महाकश्यप थेर भुजंग आहे, महामोगलान थेर भुजंग आहे आणि महाचुंद थेर भुजंग आहे. तर यामध्ये आपण आणि भुजंग परित्त पण आहे. तर आपण या गोष्टींना विचारात घेताना या ठिकाणी एक जे सूत्र आहे महाचुंद थेर भुजंग, ते आपण थोडंसं बघूया, कारण रिपिटेशनच आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे एकच सूत्र आपण थोडंसं बघूया, म्हणजे जस्ट माहितीसाठी. या सूत्रामध्ये म्हटलेलं आहे, एवं मे सुतं एकं समयं भगवा राजगहे विहरती वेळुवने कलंदक निवापे. म्हणजे एके समयी, म्हणजे असे मी ऐकले आहे, एके समयी भगवान राजगृहामधील वेळुवन जे आहे त्याच्यामध्ये कलंदक निवापामध्ये राहत होते. तेन खोपन समयेन भगवा आबाधिको होती दुःखितो बालगिलान. तेन खोपन समयेन म्हणजे त्यावेळी भगवान कसे होते, आबाधिको म्हणजे आजारी होते आणि त्या आजारपणामुळे त्यांच्या शरीरामध्ये दुःखद पीडा वगैरे, दुःखद त्रास वगैरे तो होत होता. अथको आयस्मा महाचुंदो सायन्न समयं पटी सल्लाना वुठ्ठितो येन भगवा तेनुपसंतमी. तर त्यावेळेस त्या समयामध्ये महाचुंद नावाचे जे भिक्षू होते, ते संध्याकाळचं ध्यान संपवून ज्या ठिकाणी भगवान होते त्या ठिकाणी ते गेले. उपसंकमित्वा भगवंतं अभिवादित्वा एकमंतं निसिदी. आणि भगवंताकडे जाऊन भगवंतांना अभिवादन करून एका बाजूला बसले. एकमंतं निसिन्नं हो आयस्मंतं महाचुंदं भगवा एतदवोच पटिभंतु तं चुंदं भोजंगाती. म्हणजे एका बाजूला बसलेल्या महाचुंद स्थविरांना पाहून भगवंत त्यांना म्हणाले की पटी भंतु तं चुंद भोजंगाती, की भोजंग जे 7 भुजंग आहेत, तर त्या भुजंगाविषयी मला सांग. असं म्हणजे भगवंतांनी महाचुंदाला म्हटलेलं आहे. तर मग भंतेजीने असं म्हटलं, सत्यमे भंते भोजंगा भगवता संमदखाता भाविता बहुलिकता अभिज्ञाय संबोधाय निब्बानाय संमंतती कतमे सत. मग भंतेजीने काय म्हटलं की सत्यमे भंते म्हणजे 7 आहेत भंते भोजंग, जे भगवंताने काय केलेलं आहे, संमदखाता म्हणजे चांगल्या प्रकारे जाणलेले आहेत, चांगल्या प्रकारे जाणलेले आहेत. भाविता म्हणजे चांगल्या प्रकारे भावित केलेले आहेत. बहुलिकता वारंवार भावित केलेले आहेत. अभिज्ञाय म्हणजे श्रेष्ठ ज्ञान त्याचं प्राप्त केलेलं आहे. संबोधाय जी संबोधी आहे ती प्राप्त केली आहे त्या मार्गाने. आणि निब्बान सुद्धा त्या मार्गाने प्राप्त केलेलं आहे. तर कतमे सत म्हणजे कोणते 7 असं सांगितलेलं. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी जे नेहमी वारंवार माझ्या उपदेशांमध्ये सांगतो, की भगवान तथागताच्या धम्माचं हे एक वैशिष्ट्य आहे, की हा धम्म शिकवत असताना हेच शिकवतो, की फळाच्या अपेक्षेने तुम्ही क्रिया केली पाहिजे किंवा कर्म केलं पाहिजे. हा धम्म कधीही असा शिकवत नाही, की बाबा रे तुम्ही कर्म करा आणि फळांची अपेक्षा करू नका. हा नंतरच्या काळामध्ये भगवद्गीतेमध्ये आलेला सिद्धांत आहे आणि त्याचा उद्देश जनमानसाला निष्क्रिय बनवणे हाच होता. पण भगवान तथागत प्रयत्नांवर भर देणारे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी काय दिसून पडते, की भोजंगाची जी भावना केली किंवा अभ्यास केला, तर त्याच्यामुळे रिझल्ट कोणता येतो, परिणाम कोणता येतो, हे या ठिकाणी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. तर परिणाम काय आहे त्याचा? परिणाम हाच आहे, की अभिज्ञाय संबोधाय निब्बानाय समुद्यते. म्हणजे तुम्हाला श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते, संबोधी प्राप्त होते आणि निब्बान प्राप्त होते, हे याचं ध्येय आहे. आणि काय केल्यामुळे ते प्राप्त होते, तर या ठिकाणी संमदखाता म्हणजे चांगल्या प्रकारे त्याला समजून घेतल्यामुळे, चांगल्या प्रकारे त्याला पाहिल्यामुळे, त्याची भावना केल्यामुळे, अभ्यास केल्यामुळे आणि बहुलीकृत म्हणजे वारंवार अभ्यास केल्यामुळे.
म्हणजे या पद्धतीने जर आपण भुजंगाची भावना केली, चांगल्या प्रकारे पाहिलं, त्याची भावना केली, त्याला वारंवार त्याला भावित केलं, तर आपल्याला श्रेष्ठ ज्ञानही प्राप्त होते, संबोधीही प्राप्त होते, निब्बाणही प्राप्त होते. हा त्याचा उद्देश आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगताना म्हटलं का हे 7 प्रकारचे भुजंग आहेत. मग कोणत्या 7 प्रकारचे भुजंग आहेत? तर तेच सती संभोजंग, खोभंते, भगवता, सम्मदख्खातो, भावितो, बहुलिकतो, अभिज्ञाय, संबोधाय, निब्बाणाय, संवर्तती. का स्मृती संभोजंग आहे भगवान. जे भावित केल्यामुळे, बहुलीकृत केल्यामुळे निर्वाणाचा लाभ होतो. परत धम्मविचयं संभोजंगो, को भन्ते भगवता, सम्मदख्खातो, भावितो, बहुलिकतो. त्याचप्रमाणे धम्मविचयन संभोजंग आहे, वीर्य संभोजंग आहे, प्रीती संभोजंग आहे, प्रक्षब्धी संभोजंग आहे, समाधी संभोजंग आहे आणि उपेक्षा संभोजंग आहे. जे भगवंतांनी चांगल्या प्रकारे पाहून शिकवलेलं आहे, जे भावित केल्यामुळे, बहुलीकृत केल्यामुळे अभिज्ञा, संबोधी आणि निब्बाण हे प्राप्त होत असते. तर अशा प्रकारचा उपदेश किंवा अशा प्रकारचं संभाषण हे भगवंतामध्ये आणि महाचिंद स्थविरांमध्ये झालं. इमे खो भन्ते सत्तभोजंगा, भगवंताला सांगताना म्हटले का हेच आहेत भगवान ते 7 भुजंग जे भगवंतांनी सांगितलेले आहेत. तग्धचुंड भुजंगा, तग्धचुंड भुजंगाती, भगवंतांनी त्यावेळेस काय म्हणलं, हेच हेच आहे भुजंग, चुंद हेच आहे भुजंग, अशी अतिशय प्रशंसा वाक्य भगवंतांनी त्या ठिकाणी वापरले. इदमवोच आयस्मा महाचुंदो समन्युन्यो सत्था अहोसी उठ्ठा हि च भगवा तन्हा आबादा तथा पहिनोच भगवतो सो आबादो अहोसीती. जसंही भगवान तथागतांनी या भुजंगाचा परत मनसीकार केला. आपण पाहिलेलं आहे की भुजंगाची भावना करण्याची जी पद्धत आहे ती मनसीकार आहे. योग्य प्रकारे प्रॉपर त्या गोष्टीला रिमाइंड करणं, प्रॉपर त्या गोष्टीला चिंतन करणं, प्रॉपर त्या गोष्टीला समजून घेणं, ही एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. चांगल्या प्रकारे पाहणं, त्याला भावित करणं, बहुलीकृत करणं, योग्य प्रकारे मनसीकृत करणं. तर त्याच प्रकारे गोष्ट केली गेली आणि काय म्हटलेलं आहे, जसंही भगवान तथागतांनी ती गोष्ट रिमाइंड केली, योग्य प्रकारे त्याला त्याला भावित केलं, तर काय झालेलं आहे की भगवान आहेत त्या समयामध्ये, त्यावेळी जो काही त्यांना आजार झालेला होता किंवा जे काही त्यांना दुःखद पीडा शरीरात निर्माण झाली होती, त्यापासून ते मुक्त झाले, असा याचा अर्थ आहे किंवा हे गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून पडत असते. तर यावरून आपल्याला हे लक्षात येते, हे महाचुंद भुजंग असू द्या, महामुगलान भुजंग असू द्या की महाकश्यप भुजंग असू द्या, या ठिकाणी ही गोष्ट सांगितली गेलेली आहे की आबाधा, ज्याचं आरोग्य बिघडतं किंवा मानसिक आरोग्य बिघडतं, शारीरिक आरोग्य बिघडतं किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काही अनुचित झाल्यामुळे शरीरात दुःख उत्पन्न होतं, मनात दुःख उत्पन्न होतं, तर या प्रकारची कुठलीही जर गोष्ट असेल तर ती भुजंगाच्या भावनेनं काय होते, दूर होते, असं या ठिकाणी या सूत्रातून आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आणि ही गोष्ट या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यावी लागते आणि समजून घ्यावी लागते. तर आता अनेकदा असा प्रश्न पडतो लोकांना, अनेकदा असा प्रश्न पडतो की असं कसं शक्य आहे? मग असं जर असेल तर सर्व दवाखाने बंदच करावे लागतील. अशा प्रकारचा काहीतरी मिथ्या दृष्टिकोन किंवा समज लोक ठेवतात. ऍक्च्युली तो अर्थ तसा नाही जसा लोक समजतात. या ठिकाणी जेव्हा आपण बुद्धाच्या धम्माला विचारात घेतो, तर त्या विचारात घेतलेल्या गोष्टीमध्ये अनेक प्रकारच्या अशा पीडा, अनेक प्रकारचा असा त्रास जो मनुष्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होतो, त्याची फार मोठी कारणं असतात, अशातला भाग नाही. तर त्या गोष्टी बऱ्याचशा दूर होऊ शकतात आणि दूर होतात. अगदी काल परवाचीच गोष्ट मी सांगतो. आपल्याकडे एक पुस्तक आहे. महान एक भिक्षू आहेत तायवान मधले. त्यांनी एका पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. लोटस सूत्र म्हणून एक पुस्तक आहे. तर ते लोटस सूत्र म्हणून जे आहे, ज्याला सद्धम्म पुंडरीक सूत्र म्हणतो आपण, तर त्याचा त्यांनी इंग्रजीमध्ये भंतेजीने अनुवाद केला. तर ते अतिशय महत्वाचा त्यांनी जो इव्हेंट जो त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितला, तो अतिशय अचंबित करणारा इव्हेंट होता. म्हणजे त्यांना ती प्रेरणा कशी भेटली? ते वास्तविक पाहता अमेरिकेला एज्युकेशन घेण्याच्या दृष्टिकोनातून गेले होते आणि ते तायवानमधून अमेरिकेला गेले तिथे शिक्षणासाठी. तर त्यांची आर्थिक परिस्थिती पण अतिशय हालाखीची होती. ते एका रूममध्ये राहायचे आणि त्यांची परिस्थिती पण तेवढी काही चांगली नव्हती.
आणि त्याच्यामुळे ते हालाकीच्या सिच्युएशन मध्ये त्यावेळेस होते. आणि तशा सिच्युएशन मध्ये त्यांना एक आजार झाला, म्हणजे ज्याला आपण थायरॉइड शी रिलेटेड असा मोठा काहीतरी त्यांना आजार झाला. आणि तो आजार झाल्यानंतर ते त्या बिमारीसोबत पण झुंजत होते. मग तिथे जे काही डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरला ते भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी ते दाखवलं. तेव्हा दाखवल्यानंतर त्यांनी काही टॅबलेट्स, गोळ्या वगैरे दिल्या. त्या बरेच दिवसपर्यंत त्यांनी गोळ्या घेतल्या, औषध पाणी केलं. पण औषध पाणी करूनही त्यांचा तो जो आजार आहे तो पाहिजे त्या प्रमाणामध्ये बरा नाही झाला. मग अशा सिच्युएशन मध्ये त्याच ठिकाणी एक मुलगी होती आणि मग तिच्यासोबत अशीच आता वर्गात वगैरे परिचय झाला असेल, तर तिच्याकडे काही बुद्धिस्ट बुक्स होते. आणि बुद्धिस्ट बुक्स होते तर मग तसे त्यांनी काही वालफोड राहुला वगैरे भंजीची पुस्तकं वाचले होते त्यांनी आधी. पण तिच्याकडेही काही पुस्तक होते. ती म्हणाली की माझ्याकडे काही बुक्स आहेत बाबा, तर तुम्ही ते वाचा असं कधी. तर त्यांनी म्हणलं ठीक आहे. आणि मग त्यांनी काही बुक्स वगैरे वाचणं सुरू केलं. तर बुक्स वाचत असताना त्याने एक महायान सूत्र जे आहे, तर ते महायान सूत्र त्यांच्या हाती पडलं आणि ते त्यांनी वाचलं. आणि ते महायान सूत्र हाती पडल्यानंतर त्या ठिकाणी जे हे वाक्य लिहिलेलं होतं की भगवान बुद्धाच्या धम्माची प्रॅक्टिस केल्यामुळे दुःख दूर होतात, आजार दूर होतात. तर हे त्यांनी वाचल्यानंतर त्यांना खरं तर अचंबित वाटलं ते वाक्य. पण त्यांना हे वाक्य जास्त महत्वाचं वाटलं की भगवान बुद्ध खोटं बोलणार नाहीत. आणि भगवान बुद्ध खोटं बोलतील कशासाठी. आणि म्हणून मग त्यांनी विचार केला की आता आपण तर बिमार आहोत आणि आपली आर्थिक सिच्युएशन पण एवढी चांगली नाही. आता आपण दुसऱ्या देशात असल्यामुळे आपल्याला मदत करणारे कोणी नातेवाईक, रिश्तेदार नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपला कोणी सहारा नाही. मग भगवान बुद्धाशिवाय आता आपला कोणता सहारा नाही. हे त्यांना त्यांना मनापासून ते तसं वाटलं. आणि मनापासून वाटल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं मनामध्ये की नाही आता आपण भगवान तथागतांचं जे मेडिटेशन आहे किंवा ध्यान आहे ते आपण नियमित रूपाने करायचं. भगवंतांनी जसं सांगितलं तसं आपण ऐकायचं. त्यांनी ठरवलं मनामध्ये, ते एकदम ठाम ठरवला, निश्चय केला तसा. आणि निश्चय केला. पण आता त्याची डेट होती एक डॉक्टरकडे जाण्याची त्याच दरम्यान. मग ते म्हणाले की डॉक्टरकडे जावं. गेले ते. गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं का तुमचा आजार हा वाढलेला आहे आणि वाढलेला असल्यामुळे तुम्हाला एक तर ऑपरेशन करावं लागेल किंवा लेझर ट्रीटमेंट जी आहे ती करावी लागेल. दोन पैकी तुम्हाला काहीतरी करावं लागेल, अदरवाईज तुमचं काही खरं नाही. तर आता ते विचार करू लागले की बाबा ठीक आहे, ऑपरेशन जर केलं तर तो आपला अवयव निकामी होईल, गड्याचा भाग आहे तो निकामी होईल. आणि तो निकामी झाला तर मग आपल्याला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते भविष्यात फेस करावे लागतील. लेझर ऑपरेशन जरी आपण केलं तर अन्य पेशी आहेत त्या सुद्धा जर डॅमेज झाल्या, काही प्रॉब्लेम झाला तरी आपल्याला निकामीच बसावं लागेल. आता मोठी सिच्युएशन बिघडून गेली त्यांची. काय करावं काय त्यांना सुचत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी डॉक्टरांना सांगितलं का मी आता सध्या तर काही करू शकत नाही, तुम्ही मला थोड्याफार गोळ्या औषध द्या, त्याच्यावरच आता मी काही दिवसपर्यंत पाहतो. नंतर जर वाटलं 1-2-3 महिन्यानंतर अडती तर मग आपल्याला बघता येईल काय करता येईल. डॉक्टर म्हणले ठीक आहे, इट्स ओके. मग यांनी मनापासून असं ठरवलं का नाही आता आपल्याला भगवंताशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्याने मग ध्यान करणं सुरू केलं. ध्यान करणं सुरू केलं. मग काय ध्यान केलं त्यांनी, तर आनापानसतीचं जे ध्यान आहे ते करणं सुरू केलं त्यांनी. श्वासांप्रती सजग राहणं, एकाग्र राहणं आणि स्मृतिमान बनणं. आपल्या शरीराप्रती स्मृतिमान, ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो ना, जे आपले क्लासेस आपण माइंडफुलनेसवर घेतो, सतीपठ्ठणावर घेतो. तर ते त्यांनी स्मृतिमान राहणं जे आहे ती प्रक्रिया त्यांनी सुरू केली. आणि ती प्रक्रिया सुरू करताना त्याने अतिशय आपल्या स्वतःचा आजार वगैरे या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करणं सुरू केलं. आता हीच प्रक्रिया त्यांनी सुरू केली. त्याच्याप्रती ते स्मृतिमान बनले. त्याचं त्याने धर्मविचयन केलं. दुःखद संवेदना आहेत बाबा, या अनित्य धर्म आहेत किंवा काय, त्याचं विचयन केलं. त्यांनी वीरता निर्माण केली स्वतःमध्ये. म्हणजे प्रयत्न सतत त्यांनी कंटिन्यू ठेवला, सतत प्रयत्न ठेवला. आणि त्याने थोडंफार बरं सुधारणा जेव्हा आली तर ते प्रसन्नही झाले. तर हे त्यांनी सुरुवातीच्या का असेना ज्या स्टेप्स आहेत त्या सतत सतत त्यांनी केल्या. आणि याच्यामध्ये मग 2-3 महिने जे आहे ते गुजरून गेले. 2-3-4 महिने निघून गेले. पण त्यांनी प्रॅक्टिस म्हणलं डेली त्यांनी कंटिन्यू ते ठेवलं, कारण त्यांना दुसरा पर्याय नव्हता. आणि त्यांनी मनापासून त्यांना असं वाटलं की हे असं मी केलं पाहिजे. आणि नंतर मग 3-4 महिन्यानंतर चेकअपसाठी गेले, तेव्हा डॉक्टर अतिशय आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की तुमच्या आजारामध्ये सुधारणा दिसत आहे. तुमच्या आजारामध्ये सुधारणा दिसत आहे. पूर्वी ज्या कंडिशन मध्ये होतं त्यापेक्षा थोडं कमी दिसत आहे. आणि मग जी टॅबलेट्स ते आधी जास्त डोसची होती ते डॉक्टरांनी कमी केली. यांना मोठा आनंद झाला. त्यावेळेस प्रीती उत्पन्न झाली, प्रसन्नता उत्पन्न झाली का बघा भगवंताच्या धम्माच्या पालनामुळे मला एवढा मोठा लाभ झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी परत तो प्रयत्न कंटिन्यू केला. आणि कंटिन्यू केल्याच्या नंतर अजून काही 2-3 महिन्याच्या नंतर त्यांना एकदम ठीकठाक आणि एकदम निरोगी आणि स्वस्थ वाटायला लागलं.
जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी म्हटलं की तुमचा आजार तर एकदमच बऱ्यापैकी चांगला झालेला आहे आणि आता तुम्हाला ही गोळी पण घ्यायची काही गरज नाही, तुम्ही आता स्वस्थ झालेला आहात. आणि असं म्हटल्याच्या नंतर ते अतिशय भंतेजी प्रसन्न झाले, खूप आनंदी झाले. आणि आनंदी झाल्याच्या नंतर मग त्यांनी मनामध्ये असं ठामपणे ठरवलं की आता हे जे बुद्धिस्ट सूत्र आहेत तर याचा मी अभ्यास केला पाहिजे. आणि मग त्यांनी अभ्यास करणं सुरू केलं महायान ट्रेडिशन मधल्या सूत्रांचा. आणि अभ्यास करत असताना त्यांनी बरेचसे पुस्तकं जे आहेत, गौतमचं सूत्र असेल किंवा बाकीचे सूत्र, ते अभ्यासून काढले. आणि अभ्यासून काढताना डायमंड सूत्र जे आहे आणि आपलं लोटस सूत्र जे आहे, धम्मपुनरी सूत्र, त्या सूत्राचा त्यांच्यावर अतिशय चांगला प्रभाव पडला. आणि मग त्यांनी ठरवलं मनामध्ये की आपण हे काय करायचं, याचा अनुवाद करायचा, याच्यावर आपण हे करायचं म्हणजे लेखन करायचं. पण त्यांनी लेखन करत असताना बुद्ध वचन आहे आणि त्याची पवित्रता जपली पाहिजे या अनुषंगाने त्याचं अध्ययन केलं. तर त्यांच्या ट्रान्सलेशनला ते सूत्र पूर्ण ट्रान्सलेट करायला इंग्रजीमध्ये त्यांना एकूण चायनीज मधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला त्यांना 15 वर्षाचा प्रदीर्घ काळ लागला. म्हणजे 15 वर्ष त्यांनी त्या एका पुस्तकावर मेहनत घेतली आणि अतिशय उत्तम असा मोठा ग्रंथ आहे तो, 600 ते 700 पानांचा ग्रंथ असेल तो. ते त्यांनी तेवढं मोठं काम केलं. पण त्यांनी त्या कामाकडे प्रेरित होण्यासाठी किंवा बुद्धवचनांचा अनुवाद करणे बाबा किंवा ही जी गोष्ट आहे याला प्रेरित होण्यासाठी कारणीभूत ठरणारी जर कोणती गोष्ट असेल तर ते त्यांचा आजार, थायरॉइडशी रिलेटेड त्यांना आजार झाला, तो पण भयंकर वाटला. तर हे अतिशय चांगलं उत्तम असं उदाहरण आहे की भगवान तथागतांच्या या भुजंगाच्या प्रभावाने म्हणजे स्मृतिमान राहिल्यामुळे, धर्मविचयन केल्यामुळे, सतत त्या गोष्टीमध्ये प्रयत्न केल्यामुळे आजारामध्ये सुधारण्याला प्रीती उत्पन्न होते, प्रसन्नता उत्पन्न होते, या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या होतात. म्हणजे या क्रमबद्ध पद्धतीने त्यांनी, आपल्याला माहित नाही राहत की आपण भुजंगांचं पालन करत राहतो, पण ऍक्च्युली ते भुजंगांचं पालन होत राहते आपल्याकडून, कारण ते धर्म त्या प्रकारे मदत करतात. हे एक चांगलं उदाहरण आहे. आता दुसरं उदाहरण आपल्याकडे आहे, अतिशय प्रसिद्ध उदाहरण आहे. हे तर एक उदाहरण, हे पण प्रसिद्ध भंतेजींचंच आहे. आता मला त्यांचं नाव थोडंसं चायनीज टाईपचं असल्यामुळे मला ते थोडंसं आठवत नाही त्यांचं नाव. अदरवाईज ते नाव मी सांगितलं असतं तुम्हाला, किंवा आपल्या क्लासमध्ये नंतर ते त्याचा जे हे आहे आपलं काय म्हणतो आपण, त्याचा फोटो त्या भंतेजीचा मी ते तुम्हाला शेअर करीन आपल्या याच्यामध्ये. त्याचा फोटो आहे आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट, तर तो फोटो मी शेअर करतो तुम्हाला आपला याच्यामध्ये ग्रुपमध्ये. दुसरं अतिशय प्रसिद्ध आणि महान उदाहरण जर कोणाचं असेल तर ते आहे आचार्य गोयंका गुरुजींचं उदाहरण. आचार्य गोयंका गुरुजी हे आपल्या सर्वांनाच परिचित आहेत. संपूर्ण भारतामध्ये आज जो विपස්සना शब्द आपल्याला दिसतो किंवा ऐकू येतो, किंवा आज वेगवेगळ्या प्रकारचे विपස්සना कोर्सेस आपण करू शकतो, मग अतिशय 10 दिवसांपासून तर अगदी 90 दिवसापर्यंतचे दीर्घ कोर्सेस सुद्धा करण्याची जी सुविधा आज आपल्याला उपलब्ध झालेली आहे, किंवा जगामध्येही बरेचसे सेंटर्स बनलेले आहेत, तर त्याचं संपूर्ण प्राधान्य जे आहे ते आपण आचार्य गोयंका गुरुजींना देतो. तर त्यांची सुद्धा स्टोरी याच प्रकारची आहे. त्यांना सुद्धा बिझनेसच्या 16व्या वर्षाचे असताना ते बिझनेस लाईन मध्ये आले. घरगुती त्यांचा बिझनेस होता, तो त्यांनी हातामध्ये घेतला आणि मग ते त्यांचा बिझनेस वाढत गेला. करोडपती बनले ते बर्मा देशामध्ये राहत असताना. आणि नंतर मग जसे ते श्रीमंत बनले, मोठे अहंकार होता त्यांच्यामध्ये, आणि श्रीमंत माणसाच्या मध्ये अहंकार असतोच. वेगवेगळे पद त्यांना भेटले, अनेक समित्यांचे ते अध्यक्ष वगैरे बनले, आणि या प्रकारचा एक मानसिक जो तणाव आहे या गोष्टींचा तो त्यांना उत्पन्न व्हायचा. कारण अध्यक्ष म्हणून गोष्टी सांभाळाव्या लागतात, बिझनेस म्हणून गोष्टी सांभाळाव्या लागतात, घर पण सांभाळावं लागतं. तर अनेक गोष्टींमुळे जे मानसिक तणाव येतो, मानसिक ताण येते, त्याच्यामुळे त्यांना मायग्रेनचा आजार हा निर्माण झाला. आणि हा मायग्रेनचा आजार बरेच दिवसपर्यंत त्यांच्या सोबत राहिला. त्यांनी अनेक देशांमध्ये, कारण बिझनेस टूर असायची, तर त्यांच्या अनेक देशांमध्ये परिचय होते, व्यापारी संबंध होते. जर्मनी असेल, जापान असेल, किंवा अनेक देशांमध्ये, भारत असेल, तर अनेक देशांमधल्या ट्रीटमेंट त्यांनी घेतल्या गोयंका गुरुजींनी. परंतु त्यांचा तो मायग्रेन नावाचा जो आजार आहे तो काय बरा होत नव्हता किंवा झाला नाही. शेवटी मग त्यांच्या एका मित्राने सांगितलं, आता हे हिंदू संप्रदायामधले होते आणि त्याच्यामुळे बुद्ध धम्म, जरी ते बर्मामध्ये राहत होते तरी बुद्ध धम्माबद्दलची फारशी काही त्यांना हे नव्हती, म्हणजे ओळख नव्हती, त्याची प्रॅक्टिस नव्हती. पण एका मित्राने सांगितलं की बाबा रे, इथे आमचे आचार्य आहेत उभा खिनजी, तर तुम्ही त्यांच्या शिबिरांमध्ये सहभागी व्हा, 10 दिवस शिबिर करून बघा. तर हे म्हटले की मला ते मी हिंदू व्यक्ती आहे, कर्मठ हिंदू आहे, मग मला ते बौद्ध तर नाही बनवतील. तेव्हा ते त्यांचे मित्र म्हणाले का तसं काय नाही, बौद्ध वगैरे काही बनवणार नाही ते तुम्हाला, तुम्ही पहिला करा,
नंतरचं नंतर बघू आपण. यांनी मनामध्ये ठरवलं आणि ठरवल्यानंतर ते गेले भेटायला. तर भेटायला गेल्यानंतर उभाखीन आचार्यांना भेटले आणि भेटल्याच्या नंतर त्यांना वंदन वगैरे केलं, नमस्कार चमत्कार केला आणि म्हटले की मला शिबिर करायचं आहे. ते म्हणले ठीक आहे, करा, नक्की करा. तर ते म्हटले पण मला हा मायग्रेनचा त्रास आहे. हा मायग्रेनचा त्रास दूर झाला पाहिजे या शिबिर केल्याने. उभाखीन आचार्य मोठे महान होते. ते म्हणाले, अरे मायग्रेनच्या त्रासाचं काय घेऊन बसलात? हे जन्मांतराचं दुःख दूर करणारी साधना आहे भगवंताची आणि असं असल्यामुळे मायग्रेनचं काय घेऊन बसलात? करा. त्याने मनामध्ये ठरवलं गोयंका गुरुजींनी की नाही आता 1-2 दिवस मी करीन बाबा, निघून जाईल, पण मला घरातले कोणतरी येतील घ्यायला. असं ठरवून ते गेले होते तिथे त्या ठिकाणी. परंतु बसले साधनेत. पुण्यही होतं त्यांचं. त्यांचा तो आजार एखाद्या चांगल्या गोष्टीकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरला. त्या भंतेजींचा आजार त्यांना एका चांगल्या गोष्टीकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरला. प्रत्येक माणसाला दुःख असणं गरजेचं आहे. दुःख माणसाला सुखाच्या शोधामध्ये घेऊन जाते, सत्याच्या शोधामध्ये घेऊन जाते. म्हणून दुःखाला कधी नावं-बोटं ठेवू नये. दुःखाला कधीही नावं-बोटं ठेवू नये. मी तर माझ्या याच्यामध्ये जेव्हा पुण्याला होतो तेव्हा मी एक पॅम्पलेट छापलं होतं. एका महायान भिक्षूंचं एक अतिशय सुंदर असं त्यांनी इंग्रजीमध्ये एक हे कोटेशन्स लिहिली, त्याचा मी मराठीत अनुवाद करून तशा 2-3 हजार प्रती आम्ही काढल्या होत्या. म्हणजे या उपकृत करणारं हे जग आहे. आपल्या जीवनात काही अडचणी, दुःख येत असतील तर त्याच्यापर्यंत धन्यवाद भाव ठेवला पाहिजे, असं त्या पॅम्पलेटमध्ये सांगितलं होतं. कारण ते तुम्हाला एका चांगल्या मार्गावर सुद्धा आरूढ करू शकतात. गोयंका गुरुजींचं तसंच झालं. ते त्या साधना करायला गेले. साधना करायला गेल्याच्या नंतर सुरुवातीला काही दिवस त्यांना त्रास झाला, मन भटकलं, बेचैन झालं. नंतर जसजसे दिवस पुढे सरकले, नंतरच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना आनंद निर्माण झाला. त्यांना वाटलं का अरे त्यांचा आजार बरा झालेला आहे किंवा आता तेवढं दुखत नाही आहे. मोठे त्यांना माहीत झालं का अरे हे तर चांगली विद्या भेटलेली आहे बाबा आपल्याला. मग त्यांनी शिबिरं करून मग बरेच दिवसपर्यंत भंतेजी म्हणजे आणि आचार्यांच्या ते सानिध्यामध्ये राहिले, भरपूर साधना केली. त्यांचा मायग्रेन खतम झाला, नष्ट झाला. कशामुळे? कारण ते या शरीरामध्ये स्मृतिमान बनले. जसं भंतेजी शरीराच्या आजाराप्रती, दुःखाप्रती स्मृतिमान बनले होते, गोयंका गुरुजी सुद्धा त्यांच्या आजाराप्रती, दुःखाप्रती स्मृतिमान बनले. त्यांनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन या एरियामध्ये लावलं आणि माणसाच्या मनाचा स्वभाव आहे, जिथे दुःख आहे तिथेच आपलं लक्ष जात असते. आणि नंतर तिथे लक्ष गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी स्मृतिमान बनले. त्याचं धर्मविचयन केलं का कशामुळे हा आजार निर्माण झाला, का निर्माण झाला, कधीपासून निर्माण झाला, मग त्यावेळेस कोणत्या दुःखद घटना घडल्या होत्या, मग कशा मी त्या ग्रहण केल्या, विचयन केलं, प्रयत्न केला सतत आतापी. ते कंटिन्यू त्याच्यामध्ये राहिले, प्रयत्नच राहिले, सोडून नाही दिले त्यांनी. चला बाबा खूप दुखत आहे, सोडून द्या, असं नाही केलं त्यांनी. कंटिन्युटी ठेवली त्याच्यामध्ये. ही त्यांच्यातली वीरता होती, ही त्यांच्यातलं वीर्य होतं. आणि जसंही त्यांना आजार बरा झाल्यासारखं वाटलं, थोडं बरं वाटलं, ते प्रसन्न झाले, मनाने खुश झाले. त्यांना थोडी शांती निर्माण झाली, कारण दुःख ज्या प्रमाणात दुःख कमी झालं त्या प्रमाणात शांती निर्माण झाली. नंतर त्यांनी ते समाधी किंवा एकाग्रता जी आहे ती साध्य केली त्या साधनेमध्ये आणि उपेक्षा भाव पण ठेवला. अनेक जबाबदाऱ्या, जिम्मेदाऱ्या या सगळ्या गोष्टी होत्या, पण तरीही आपली साधना त्यांनी सोडली नाही आणि त्या मायग्रेनच्या आजारातून ते बरे झाले. म्हणजे यातून आपण काय पाहतो की हे शारीरिक बिमाऱ्या या प्रकारच्या बऱ्या झाल्या. बरं ठीक आहे, हा भाग असा आहे. आपण पाहतो अनेक असे उदाहरणं आहेत, अनेक असे जगामध्ये उदाहरणं भेटतात आपल्याला, की ज्या उदाहरणांमध्ये लोकांनी या प्रकारच्या गोष्टींच्या माध्यमाने बरेचसे आपले आजार किंवा दुःख दूर केल्याची माहिती आपल्याला भेटते. सर्वच आजार आणि सर्वच दुःख दूर होण्याची शक्यता नाही आहे, परंतु बहुतांश होऊ शकतात. जे मनाच्या प्रेरणेने उत्पन्न झालेलं दुःख, ज्याला आपण सायकोसोमॅटिक डिसीज म्हणतो, ते नक्कीच दूर होऊ शकतात. आणि एवढं सगळं असल्यामुळे या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा लक्षात येते की भगवंताची वाणी किंवा भगवंताचा उपदेश किती महत्त्वपूर्ण आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मला प्रेरणा भेटली आणि मग मी क्लिनिकल बुद्धिझम नावाची जी संकल्पना आहे ती विकसित केली. त्याच्यावर मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिले. सुरुवातीला मी एकदम चित्तेन नियती लोक नावाचं छोटं पुस्तक लिहिलं. त्या ठिकाणी मी माझे काही विचार मांडलेले आहेत की या प्रकारे होऊ शकते बाबा. नंतर मग पुढे चालून इंग्रजीमध्ये इंट्रोडक्शन टू क्लिनिकल बुद्धिझम नावाचं पुस्तक लिहिलं, पण ते आम्ही प्रकाशित नाही करू शकलो, कारण आमचे महान असे मित्र होते, शांती स्वरूप बौद्धजी, त्यांच्याकडे ती पुस्तक प्रकाशनासाठी पाठवली गेली. परंतु या कोरोनाच्या सुरुवातीच्याच काळामध्ये त्यांचं देहांत झालं आणि त्याच्यामुळे ते काम तसंच रखडलं गेलं. नंतरच्या काळात मी त्यालाच संक्षेपाने मराठीमध्ये केलं आणि ते मग पुस्तकं आपण 2000 प्रतीमध्ये प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये मनोकायिक आरोग्याचा जाहीरनामा
भैसज गुरु भगवान बुद्ध म्हणून. नंतर त्याच्यानंतर 4 आर्य सत्य शरीर शास्त्रीय दृष्टिकोन जो आहे ते पण पुस्तक मी त्या विषयावर आधारित लिहिलं. म्हणजे यातून आता मी भविष्यात एक पुस्तक परत लिहिणार आहे असा माझ्या मनामध्ये एक विचार आहे एका पुस्तकाचा तयार करण्याचा, पण आता सध्या बरीचशी कामं असल्यामुळे थोडंसं पोस्टपोन होत आहे ते, पण ते करीन मी भविष्यामध्ये. तर हा विषय का निर्माण झाला? तो यासाठी निर्माण झाला का जेव्हा भगवंताचा धम्म दुःखमुक्ती सांगतो असं आपण म्हणतो, पण आपल्याला त्याच्यावर विश्वास नाही, आपल्याला त्याच्यावर बिलीव्ह नाही, आपण त्याच्यावर बिलीव्ह नाही ठेवत, आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवत. आपल्याला दुःख निर्माण झाल्याच्या नंतर आपण कधीही या पद्धतीने विचार नाही करत, आणि त्याच्यामुळे मग काय होते, आपण अन्य गोष्टींमध्ये पडतो. आपण एकीकडे म्हणतो की मी भगवंताला मानतो, भगवंताप्रती माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे, पण कशासाठी श्रद्धा आहे? ते फक्त बुद्ध पूजा वंदना म्हणण्यापुरती श्रद्धा आहे. ते पण कशासाठी? का चला बाबा आपण एका विशिष्ट कम्युनिटीचा भाग आहोत आणि त्या कम्युनिटीचे आपले काही नीतिनियम असतात तर ते आपण कुठेतरी फॉलो करावे, ही त्याच्या मागाची भूमिका असते. पण प्रॅक्टिकली जेव्हा आपल्या जीवनात दुःख येते किंवा आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात किंवा आपल्या जीवनामध्ये भय येते किंवा मानसिक ताणतणाव येतो, तर तशा वेळेस मात्र आपण भगवान बुद्धाच्या विचाराला अप्लाय करत नाही किंवा अप्लाय करायचं कसं करायचं आपल्याला माहित नाही, कारण आपण ते कधी शिकतच नाही त्या अँगलने. आपण हा विचार कधी करतच नाही की बाबा रे आपल्याला भगवंताचे वचन आपल्या स्वतःच्या शरीरावर अप्लाय करायचे आहेत आणि त्यासाठी त्याचं आपल्याला ज्ञान घेऊन ठेवावं लागेल. बिलकुल आपल्याला ती गोष्ट लक्षात नाही येत. आणि जेव्हा मग दुःख येते, परेशानी येते, मग आपण या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, याला विचार त्याला विचार, अशा गोष्टींमध्ये मग बराचसा पैसाही खर्च करतो, फसवणूकही होते कधी कधी आपली, आणि मग तणाव येतो, ट्रेस येतो, अनेक गोष्टीचा प्रॉब्लेम येऊन जातो. म्हणजे यातून काय दिसून पडते की भगवंताप्रती आपल्या मनात श्रद्धा नाही हे दिसून पडते. कारण भगवंताप्रती श्रद्धा असणारा माणूस भगवंताने सांगितलेल्या वचनांवर विश्वास ठेवेल ना, बिलीव्ह ठेवेल ना. प्रत्येक सूत्र भगवंताचं दुःखमुक्तीसाठी शिकवलेलं आहे. मग ते भोजंग सूत्र असो की आर्यष्टांगिक मार्गावरचं सूत्र असो की अनत्थ लक्षण सूत्र असो, धम्मचक्कपवत्तन सूत्र असो की आदित्य पर्याय सूत्र असो, प्रत्येक सूत्र शिकवण्याच्या मागाचा उद्देश भगवंताचा निब्बाण प्राप्त करणे किंवा दुःखमुक्ती प्राप्त करणे आहे. मग आपण त्या सूत्रांना तसं शिकतो का किंवा तसं अप्लाय करतो का स्वतःच्या शरीरावर? नाही करत. का नाही करत? कारण बुद्ध धम्मामध्ये जे ज्याला आपण बुद्धिस्ट सायकोलॉजी म्हणतो, बौद्ध मानसशास्त्र म्हणतो, जे चित्त चैतसिक रूप आणि निर्वाण याचं ज्ञान आहे, ते आपण घेण्यासाठी तयारच नाही आहोत. आपल्याला वाटतच नाही की ते ज्ञान आपण घ्यावं, आपल्याला वाटतच नाही की आपल्या शरीराचं ज्ञान आपण घ्यावं. आपल्याला अन्य कोणत्याही प्रकारचे ज्ञान घ्यायला सोपी वाटतात, पण शरीराचं ज्ञान घ्यायला मोठं कठीण वाटतं. आणि शरीराचं ज्ञान घेणं म्हणजे आपल्याला वाटते का मेडिकल सायन्स शिकणं आहे. मेडिकल सायन्स वेगळा विषय आहे. भगवंताने जे ज्ञान शिकवलेलं आहे ते मेडिकल सायन्सचं ज्ञान नाही शिकवलेलं आहे. त्यावेळेस तर जीबक नावाचे महान व्यक्ती होते, जे आयुर्वेदामध्ये किंवा लोकांना रोगातून बरं करण्यामध्ये फार तज्ञ लोक होते. मग असं असूनही जीबक नावाचे व्यक्ती भगवंताला शरण कशामुळे गेले? जेव्हा की ते जीबक म्हणू शकले असते का भगवान तुम्ही काय, तुमच्यापेक्षा जास्त लोकांचे आजार मी बरे केलेले आहेत, तुम्हाला काय शरण जायचं आहे, असं ते म्हणू शकले असते. पण जीबक तसे म्हणाले का? उलट भगवंताला शरण गेले. म्हणजे भगवंताकडे काहीतरी विशेष असेल ना त्याच्यापेक्षा. मग ते विशेष काय होतं? तर मेडिकल सायन्समध्ये डॉक्टर्स लोक हे बाहेरून आपली चिकित्सा करतात आणि बाहेरून चिकित्सा करत असताना ते अशा गोष्टींची चिकित्सा करतात जे त्यांच्या मायक्रोस्कोपिक लेवलवर दिसून पडते. परंतु भगवान तथागतांनी काय सांगितलेलं आहे? आपल्या मनाद्वारेच आपली चिकित्सा करण्याचं ज्ञान दिलेलं आहे. हे एक विशेष ज्ञान आहे, हे डिफरंट ज्ञान आहे. म्हणजे स्वतःचे डॉक्टर बनणं, यू आर युअर ओन थेरपिस्ट, हे जे लामा येशे यांनी जे एक असं म्हटलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. तर तुम्हीच तुमचे स्वतःच डॉक्टर आहात, ही एक भूमिका जी आहे ती भूमिका अतिशय महत्वाची आहे. ओन थेरपिस्ट म्हणजे आपल्याला भगवान तथागतांनी स्वतःचे उपचारक स्वतः बनवलेले आहे. आता जेव्हा स्वतःचा उपचारक स्वतः बनायचा आहे तर त्याच्यासाठी आपलं शरीर आणि मन कसं काम करते, बेसिकली हे मेंटल फंक्शन्स कसे आपल्यामध्ये घडतात त्याचं ज्ञान तर आपल्याला घ्यावंच लागेल की नाही. बाहेरून आपण मायक्रोस्कोपिक लेवलवर सोनोग्राफी किंवा याच्या अनेक गोष्टींच्या माध्यमाने बाहेरून ज्या गोष्टी जाणतो ते ठीक आहे, ते ठीक आहे. ते कशासाठी ठीक आहे? कारण आपल्या शरीरामध्ये ज्या स्थूल गोष्टी आहेत त्या स्थूल गोष्टींना काही कमी जास्तपणा असेल तर त्या नीटनेटका करण्यासाठी औषधोपचार वगैरे आपण घेऊ शकतो. पण मन नावाची गोष्ट काम करत आहे आपल्यामध्ये, पण ते दिसत नाही, कुठेच दिसू पण शकत नाही, पॉसिबल पण नाही. पूर्वीच्या काळामध्ये जसं सायकोलॉजी हा विषय जो आपण विचारात घेतो तर त्यामध्ये सायकी हा जो शब्द आहे त्याच्या पण सायकोलॉजी हा शब्द म्हणला, लॉजी म्हणजे शास्त्र, सायकी म्हणजे काय? तर सायकी हा जो शब्द आहे हा जुन्या काळामध्ये आत्मा किंवा सोल या अर्थाने वापरला जायचा.
परंतु जसा न्यूटन सारख्या महान वैज्ञानिकांनी शोध लावले, काही सगळे नॅचरल लॉज आहेत बाबा, आणि ते त्या शोधाच्या परिप्रेक्ष्यामध्ये जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं का मनामध्ये शरीरामध्ये आत्मा नावाची तशी कोणती गोष्ट नाही, त्याला आपण सिद्ध नाही करू शकत. आणि त्याच्यामुळे तो विषय जरी सायकोलॉजी असा राहिला, पण सायकी या शब्दाचा अर्थ आत्मा न लावता नंतरच्या काळामध्ये मन लावला गेला. मग मन लावल्यानंतर मन शोधण्याचा प्रयत्न केला शरीरात, तेव्हा त्यांना मन पण काही सापडलं नाही. आणि त्याच्यामुळे म्हणले आता काय करायचं. मग लोकांनी म्हटलं का नाही, जे मेंटल आणि बिहेवियरल चेंजेस आहेत किंवा बिहेवियर किंवा वर्तन शास्त्र आहे त्याचा अभ्यास करणारा शास्त्र म्हणजे सायकोलॉजी, हे अगदी अलीकडच्या काळातले डेफिनेशन आहे, म्हणजे अगदी आधुनिक काळातले डेफिनेशन आहे. आणि मग त्याचे वेगळे वेगळे फील्ड आहेत ते लोकांनी पाहिले. मग मन नावाची गोष्ट अशा प्रकारे आहे. मग हे काम कशी करते, तर हे काम करण्याच्या मध्ये मी आधीच सांगितलेलं आहे की मन नावाची गोष्ट ही कुठे आहे नाही शरीरामध्ये, ती उत्पन्न होऊन व्यय होते. आलंबनाला जाणते तेव्हा ते उत्पन्न होते, हा त्याचा अर्थ आहे. आणि असं असल्यामुळे ते अतिशय सूक्ष्म पातळीवर काम करते. मग आपल्या शरीरातले जे भौतिक तत्व आहेत ते काय करतात, मदत करतात. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, आपल्याकडे एक्झाम्पल घ्यायला काही हरकत नाही. आता या ठिकाणी आता जसं उदाहरणार्थ ही एक वस्तू आहे जी तुम्हाला दिसत आहे आणि ही पेन आहे. या दोन वस्तू आहेत या ठिकाणी. तर आपण या पेनीला जर समजा रूप समजलं आणि या बॉक्सला जर समजा आपण पेनीच्या बॉक्सला आपण चक्षु समजलं, तर भगवान काय म्हणतात, चक्षुंच पटीचे रूपे चक्षु विज्ञान उपपद्धती. चक्षु आणि रूपाच्या प्रत्ययाने चक्षु विज्ञान उत्पन्न होते असं भगवान म्हणतात. आता या ठिकाणी आपण रूप आणि चक्षु यांचा संपर्क करूया. हे बघा, आता संपर्क झाला, म्हणजे संपर्क झाल्यावर एक विशिष्ट प्रकारचा आवाज येत आहे तुम्हाला सर्वांना. तर हे जे आवाज येण्याची प्रक्रिया आहे त्याला आपण चक्षु विज्ञान म्हणतो, म्हणजे चक्षुद्वारे जाणलं जाणारं ज्ञान, जे जनरली मेंटल फंक्शन आहे, मानसिक कार्य आहे. आता हा प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो की हा जो काही आवाज आला तर नेमका आवाज काय आहे. हा आपण असं नाही म्हणू शकत का हा आवाज पेनीचा आहे, आणि असंही नाही म्हणू शकत की हा आवाज बॉक्सचा आहे, किंवा असं नाही म्हणू शकत आपण का या दोघांशिवाय हा आवाज निर्माण झालेला आहे. तर आपण हे जाणतो का यांच्या संपर्कामुळे हा आवाज निर्माण झाला. संपर्क नसेल तर आवाज निर्माण होणार नाही. मग आवाज नावाची गोष्ट आहे का अस्तित्वात, याचा अर्थ नाही आहे. आवाज नावाची गोष्टच अस्तित्वात नाही, ती हेतू प्रतित्य समुत्पन्न आहे, ती प्रत्ययाने उत्पन्न आहे. मग मन सुद्धा प्रत्ययाने उत्पन्न आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मन नावाची अशी कुठली गोष्ट आत्म्यासारखी ठेवलेली नाही शरीरामध्ये. आणि असं असल्यामुळे भगवान तथागतांनी मन कसं उत्पन्न होते, कोणती पद्धतीने उत्पन्न होते याचं एक प्रशिक्षण दिलेलं आहे. कसं होते बाबा, कोणत्या आलंबनाला जाणल्यावर कसं मन उत्पन्न होते, कसं, याचं एक प्रचंड मोठं म्हणजे शास्त्र भगवंताने शिकवलेलं आहे. परंतु आमचं दुर्दैव हे आहे की आम्ही तेवढ्या शरीरशास्त्रीय दृष्टिकोनातून त्या भगवंताच्या धम्माकडे पाहत नाही. आणि त्याच्यामुळे काय होते, त्या धम्माला आपण ऍज अ धर्म म्हणून पाहतो, एक संस्कृती म्हणून पाहतो, आणि एक फिलॉसॉफिकल टेक्स्ट म्हणून पाहतो, फिलॉसॉफिकल पुस्तक म्हणून पाहतो, तत्वज्ञान म्हणून पाहतो आपण. आणि कमी रमीला बरेचसे लोक आहेत हिंदू धर्माचा किंवा अन्य धर्माचा द्वेष करण्याच्या दृष्टिकोनातून त्या शब्दांचा किंवा माहितीचा उपयोग करत असतात अनेक पुस्तकात. ही आपली पद्धती आहे, याच्यामुळे दुःखमुक्त कसं होता येणार आहे. आणि म्हणून मग काय होते, मग आपण जेव्हा असे वचन वापरतो म्हणजे वाचतो भोजंग सूत्रासारखे, मग आपल्या डोक्यामध्ये शंका उत्पन्न व्हायला लागतात, संदेह उत्पन्न व्हायला. असं कसं होईल, असं कसं होईल, असं कसं होईल, हे खोटं आहे, खोटारडा आहे, कोणतरी घुसडून दिलं असेल, कोणतरी टाकून दिलं असेल, असे कसे भगवान बुद्ध सांगतील, तर्काला पटत नाही, हे नाही होत, ते नाही होत, अशा प्रकारच्या गोष्टी आपण सांगतो. म्हणजे त्याच्या मागची जी भूमिका आहे ती आपण लक्षात नाही घेत. आपल्या ब्रेनचं शास्त्र आपल्याला माहित नाही, इंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्याचं शास्त्र माहित नाही, शरीरावर कसा प्रभाव पडतो याचं शास्त्र माहित नाही. म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये रोगाची उत्पत्ती होते कशी आणि कोणत्या पद्धतीने होते याचं ज्ञानच आपण पद्धतशीर घेत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे जाणताच तर येत नाही. आणि म्हणून बोधंग धर्म जो आहे, जो आपण शिकतो, तो आपल्या रोगमुक्तीसाठी आणि दुःखमुक्तीसाठी आवश्यक आहे. मी तुम्हाला भंतेजींचं पण चांगलं एक उदाहरण दिलेलं आहे, गोयंका गुरुजींचं उदाहरण दिलेलं आहे, आणि या उदाहरणाच्या माध्यमाने आपण हे जाणू शकतो. आणि इथे तर मुगलांस्तवीर, कश्यप भंतेजी, भगवंत स्वतः भगवान तथागत यांचं तर उदाहरण आहेच. अनेक लोकांचं उदाहरण आहेत. भगवंताचे गिरिमानंद नावाचे भिक्षू होते, ते पण आपण कधी क्लास घेतो गिरिमानंद भिक्षूंवर. त्यांचा सुद्धा आजार त्या 10 संज्ञांची भावना केल्यामुळे दूर झाला होता. तर असे अनेक प्रसंग आपल्याला दिसून, आभाज सूत्र वगैरे असे बरेच सूत्र आहेत
याच्यामध्ये, ज्याच्यात या सगळ्या मेथड्स किंवा पद्धती सांगितलेल्या आहेत. पण आता आपण त्या अँगलने अभ्यास करून तशा प्रकारच्या इन्स्टिट्यूट लेवलवर खरं तर काम व्हायला पाहिजे. आता मी या कामामध्ये 2017 पासून पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता 22 सुरू आहे, जवळपास 4-5 वर्ष झाले. पण काही नाही, काही कोणी तेवढं त्या गोष्टीला विचारात घेत नाही. पण बरं झालं की आता हे ऑनलाईन क्लासेस सुरू केल्यामुळे अनेक लोक कमीत कमी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा काय. अदरवाईज फारसं काही कोणाचं याच्याकडे लक्ष नाही या गोष्टींकडे. कारण या कष्टाच्या गोष्टी असतात, मेहनतीच्या गोष्टी असतात. रिसर्च कोण करेल रे बाबा, कोण तेवढं दिमाग खर्च करेल. लोकांना दिमाग खर्च करावा असं वाटत नाही. त्याच्यापेक्षा हे सोपं आहे, त्याला पूजा वंदना करून टाका. हा, ते सोपं वाटते. 5-10 मिनिटात, अर्ध्या तासामध्ये आपलं उरकून घ्यायचं, बाकीचे आपापले कामं करत बसायचे. धम्माची संकल्पना रुजत नाही, धर्माची संकल्पना सहजतेने रुजते. रिलिजन रुजायला वेळ नाही लागत, पण भगवंताचा धम्म हा रिलिजन नाही आहे, ते एज्युकेशन सिस्टम आहे. आणि ती जेव्हा रुजेल तेव्हा आपल्या स्वतःचं ज्ञान आपण घेतलं तर त्याचा उपयोग दुःखमुक्तीसाठी होऊ शकतो. आणि मी तर असं म्हणेन की बुद्ध धम्माला येणाऱ्या काळामध्ये ऍज अ सायकोथेरपिस्ट म्हणून, ऍज अ सायकोथेरपी म्हणून ते प्रसिद्ध होणारच आहे. अनेक लोक आहेत, गोल्डमॅन सारखे लोक, काबत झीन सारखे लोक, अशा अनेक लोकांनी माइंडफुलनेस थेरपी असेल, आरबीटी असेल किंवा इमोशनल इंटेलिजन्सी असेल, हे सगळे लोक, किंवा पॉझिटिव्ह सायकोलॉजी असेल, हे सगळे लोक दलाई लामांच्या प्रभावामध्ये आलेले लोक आहेत. आणि त्यांनी त्या प्रकारे रिसर्च करून त्यांना भगवान बुद्धांच्या वचनांना किंवा भगवान बुद्धाच्या धम्मामधील काही महत्वपूर्ण अंगांना ऍज अ थेरपी म्हणून, सायकोथेरपी म्हणून विदेशांमध्ये प्रसारित सुद्धा केलेला आहे. आणि त्याची प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे, त्याचे कोर्सेस सुद्धा बनवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये डिग्र्या सुद्धा लोकांनी देण्याचा सुरू केलेल्या आहे. फक्त आपण भारत देशातले लोक अतिशय मागासलेले आणि मागा, कारण आपण त्याच्यासाठी पैसा खर्च करायची तयारी दाखवत नाही, अभ्यास करायची तयारी दाखवत नाही. आणि जर कोणी नवीन विचार मांडत असेल, डेव्हलप करायचा विचार करत असेल, त्यालाच आपण टीका टिप्पणी करत बसतो का हे असंच नाही तसंच नाही. त्याच्यामुळे विकास कसा होईल त्या गोष्टींचा. कसं असते, सायंटिफिक जगात आपण राहत आहोत तर प्रूफ देणं महत्वाचं आहे. आणि प्रूफ देणं जर महत्वाचं असेल तर आपल्याला या वचनांवर अभ्यास करणं, अध्ययन करणं गरजेचं आहे. त्याची यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये 17, 18, 19च्या काळामध्ये, 19च्या वगैरे काळामध्ये आमची अशीच काही आमच्या मित्रांसोबत चर्चा झाली. अमित मेधावी सर आहेत, अतुल साळवे आहेत, आमचे सुगत शांते जे आहेत. आता यांची आमची चर्चा झाली अशी, आणि हा विषय त्यांच्यासाठी नवीन होता. मग मी सुरुवातीला क्लासेस घ्यायचो तेव्हा मग त्यांना हा विषय नवीन होता. पण त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की आपल्याला हे सगळं सिद्ध करण्यासाठी जे ब्रेनशी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स असतात, ज्याच्यामध्ये ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज वगैरे मोजल्या जातात, किंवा वेव्ज वगैरे म्हणजे मोजल्या जातात, किंवा त्याचं एक आपल्याला विश्लेषण करण्याची पद्धती असते, ते या प्रकारची एक लॅबोरेटरी आपण निर्माण करायला पाहिजे. का हे लॅबोरेटरी निर्माण केल्यानंतर आपल्याला आधीची स्टेट एखाद्या व्यक्तीची काय होती, नंतर बुद्धिस्ट धम्मा म्हणजे बुद्ध धम्माच्या वचनांचा उपयोग केल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये कोणते बदल आले. तर जेव्हा आपण याचा पर्टिक्युलर डाटा तयार करू आणि पर्टिक्युलर डाटा तयार करून तो प्रकाशित करू किंवा जनमानसापर्यंत पोहोचवू, तेव्हा आपण भगवान बुद्धाच्या वचनांना प्रूव्ह केलं असा त्याचा अर्थ होईल ना. हा, कारण आताचा काळ त्या प्रकारचा आहे, कारण आताचा काळ प्रूफ मागत असते. तुम्ही काहीतरी बोलले बाबा आणि तुमचं बरोबर आहे म्हणणं, हे आताच्या काळामध्ये जमत नाही. पूर्वीचा एक काळ होता 30-40 वर्षाच्या आधीचा, ते शक्य होऊन जायचं. कोणीतरी तत्वज्ञान मांडलं का लोक त्याच्या मागे लागायचे. आता कोणी कोणाच्या मागे बिगं लागत नाही. प्रत्येक जणांचं म्हणणं आहे की बाप दाखवण्यानं श्राद्ध कर. म्हणजे सांदृष्टिक जो धर्म भगवान तथागतांनी शब्द वापरला, आता अलीकडचा काळ सांदृष्टिक धर्माचा आहे. जे तुम्ही बोलता ते तुम्ही प्रूफ करून दाखवा, असा याचा अर्थ आहे. मग तुमच्यासाठी विशिष्ट इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला डेव्हलप करावे लागतील, आणि त्या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमाने हे फिलॉसॉफी किंवा हे तत्वज्ञान किंवा ही थेरपी उपयोगाची आहे आणि लोकहिताची आहे हे सिद्ध करावं लागेल. पण असं जर सिद्ध करण्यामध्ये आपण मागं पडलो तर काय होईल, बुद्धवचनांचा अभ्यास लोक करतीलच नाही. आज बघा ना, त्रिपिटक आपल्याला अवेलेबल नाही आहे, जे काही 140 व्हॉल्यूम्स आहेत, पण आपण नाही छापत ते पुस्तकं. महत्वच जाणवत नाही तर काय छापणार आहे. त्याचं महत्वच नाही जाणवत तर काय आहे. फक्त विद्यापीठांमध्ये जे लोक वर्ग घेतात किंवा वर्ग शिकतात, त्यांच्या दृष्टिकोनातून फक्त थोडेफार पुस्तकं लायब्ररीमध्ये किंवा इकडे तिकडे राहतात. ते पण त्यांच्या सिलेबस पुरता अभ्यास करून पास होतात आणि डिग्री घेण्यापुरता त्याचा अभ्यास करतात. पण प्रॅक्टिकली दुःखमुक्तीसाठी या वचनांचा उपयोग कसा करायचा आणि झाला पाहिजे, ही प्रेरणा किंवा ही चेतना फार कमी लोकांच्या मनामध्ये आहे. एक पालीमध्ये एम फिल पीएचडी वगैरे करून नोकरी पाणी लागेल, प्राध्यापक बनून 2 पैसे कमवता येतील, हा अँगल त्या वचनांमध्ये असू शकतो. किंवा चला बाबा, बरेचसे वयस्कर लोक, बुद्ध माझं आपल्याला काहीतरी ज्ञान व्हावं, शिकावं म्हणून या अँगलने पण लोक शिकतात. परंतु एवढाच अँगल पुरेसा नाही. आता आपल्याला या अँगलच्या पुढे जाऊन त्याला थेरपेटिक पद्धतीने पाहिलं पाहिजे, जे भोजंगामध्ये सांगितलं गेलेलं आहे, का भोजंग सूत्रामध्ये सांगितलेलं आहे.
तर यावरून आपण हे जाणतो की भुजंग सूत्राची उपयोगिता आहे आणि या उपयोगिता आपण विचारात घेऊन याचा कसा विकास करता येईल आपल्याला, हे आपण जर विचार करू शकलो तर नक्कीच आपल्याला याचा लाभ होईल. आपल्याला व्यक्तिगत पातळीवर त्याचा लाभ होतो, पण त्याला आपल्याला थोडंसं प्रूव्ह करण्याच्या दृष्टीने जर काही डॉक्युमेंटेशन जर करता आलं किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्याला लिहिता आलं किंवा ज्या वेगवेगळ्या मशिनरीज आहेत जसं आता MRI वगैरे सारख्या गोष्टी किंवा अजून अशा काही चांगल्या गोष्टी आता आहेत, तर त्याच्या माध्यमातून जर याचे काही दाखले देता आले तर हे आपल्या दृष्टिकोनातून एकदम चांगली आणि महान गोष्ट होऊ शकते. तर आता या आपल्या वर्गामध्ये अनेक लोक डॉक्टर्स आहेत किंवा डॉक्टर फील्डमध्येही काम करणारे आहेत किंवा बुद्धिमान आणि सुज्ञ लोक आहेत. त्यांनी जर या पद्धतीने जर विचार केला की बाबा रे भगवंताच्या वचनांना केवळ ॲज अ फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान म्हणून किंवा ॲज अ रिलिजन धर्म म्हणून न पाहता त्याला उपचार पद्धती म्हणून जर आपण पाहायला लागलो आणि आपल्याकडे जे लोक येतात वेगवेगळ्या दुःखाने पीडित असणारे लोक असतात, मानसिक ताणतणावाने भावनिक अडचणींनी पीडित असतात, त्यांच्या शरीरामध्ये त्या प्रकारचं दुःख असते, मनामध्ये त्या प्रकारचं दुःख असते, तर त्या दुःखाला दूर करण्यासाठी आपण जर या वचनांचा किंवा या मेथड्सचा उपयोग करवून घेतला त्यांच्याकडून, कारण स्वतःहून तर कोणी करणार नाही, कारण त्याला ते समजणारच नाही तर कसं करणार. पण आपण सुज्ञ व्यक्ती त्याच्याकडून जर ते करवून घेतलं काही दिवसपर्यंत आणि त्याच्यामध्ये ज्या सुधारणा येतात किंवा काय त्याची जर नोंद घेतली तर एक फार मोठं डॉक्युमेंटेशन तयार होऊ शकते. जसं माझ्याकडे काउन्सिलिंगला जे बरेच लोक येतात तर मी बुद्धिस्ट मेथडनेच त्यांच्यावर उपचार करतो. माझ्याकडे अनेक लोकांच्या केस हिस्ट्रीज ज्या आहेत त्या आहेत आणि ते बरेचसे त्याच्यापैकी सगळेच जेमतेम सर्वच लोक अतिशय चांगलं जीवन आता जगू शकत आहेत आणि ते केवळ बुद्ध धर्माच्या सूत्रांच्या अप्लिकेशनमुळे ते पॉसिबल झालं किंवा शक्य झालं. केवळ काउन्सिलिंगच म्हणून नाही, तर त्याची ट्रीटमेंट मेथड्स ज्या आहेत त्या सुद्धा मी डेव्हलप केलेल्या आहेत आणि त्या मी त्यांच्यावर अप्लाय करत असतो आणि त्याच्यामुळे मग त्यांना अतिशय कमी वेळामध्ये त्यांच्या भयाला म्हणा, त्यांच्या क्रोधाला म्हणा किंवा त्यांच्या बेचैनीला म्हणा, त्यांच्या सॅडनेसला म्हणा म्हणजे बरं करण्यासाठी मदत होते त्या गोष्टींची. तर हे अतिशय उत्तम आणि चांगली गोष्ट डेव्हलप होऊ शकते याला जर आपण केलं तर. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला विपुल प्रमाणामध्ये सूत्रांमध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. पण त्याला अप्लाय करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आपल्याला शिकणं आणि शिकवणं किंवा तशा प्रकारचे क्लिनिशियन्स म्हणून लोकांना निर्माण करणं गरजेचं आहे. हे क्लिनिशियन्स निर्माण करण्यामध्ये 2 गोष्टीचे फायदे आहेत. नंबर 1, बुद्ध धम्मामध्ये ते प्रोफेशनल तज्ञ बनतील, म्हणजे जेणेकरून प्रॅक्टिकल त्या ज्ञानाचा उपयोग त्यांना करता येईल इतरांसाठी. आणि दुसरी गोष्ट त्यामधून एक रोजगार निर्मिती पण होईल, जेणेकरून त्या माध्यमाने प्रशिक्षण दिल्यामुळे 2 पैसे ते कमवू शकतील किंवा उपचार केल्यामुळेही जे त्यांच्याकडे क्लायंट येतील त्यांच्या माध्यमाने जे काही फीज असेल त्यांची ती त्यांना देतील. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला रोजगाराची गरज असते, कारण त्याला सगळ्याच गोष्टी काही फ्री नाही भेटत ना जगामध्ये. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना पैसा द्यावाच लागत असतो. तर मग असं जर असेल तर यामध्ये एक रोजगार निर्मितीची सुद्धा संधी आहे आणि ही रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते. उद्या चालून जर याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक जर निर्माण जर झाले तर आपल्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमाने या एखाद्या कोर्सेसला किंवा या पद्धतीच्या कोर्सेसला मान्यता पण प्राप्त करून देता येऊ शकते. हे पॉसिबिलिटी आहे. आता पुणे विद्यापीठामध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे बुद्धिस्ट सायकोथेरपी या विषयावर. जेव्हा आम्ही 2013ला 12ला पुण्यामध्ये होतो तेव्हा देवकर सरांसोबत आमच्या चर्चा व्हायच्या या प्रकारच्या वगैरे आणि तेव्हा मग त्यांना ते वाटलं की हे आपण सुरू केलं पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने मग त्या ठिकाणी तो कोर्स जो आहे तो सुरू केला गेलेला आहे. 1 वर्षाचा तो डिप्लोमा कोर्स आहे बुद्धिस्ट सायकोथेरपीच्या अंतर्गत. आता ठीक आहे, तो जो कोर्स आहे लिमिटेड सेशन वर आधारित आहे. विपස්සना साधना जी आहे त्याच्यामध्ये अध्ययन आहे किंवा 4 आर्य सत्य किंवा सब्बासव सूत्र अशा काही सूत्रांचा त्याच्यामध्ये अभ्यास आहे आणि काही वेस्टर्न जे सायकोलॉजिस्ट लोक आहेत त्याचा थोडासा तुलनात्मक असा अभ्यास आहे. परंतु ते ॲज अ कोर्स म्हणून बुद्धिस्ट सायकोथेरपी हा विषय त्या ठिकाणी जरी असला, परंतु एखाद्या व्यक्तीला प्रॅक्टिकली कसं काम करायचं एखाद्या सायकोलॉजिकली डिसऑर्डर असलेल्या लोकांबद्दल तर याचं प्रॉपर ट्रेनिंग जे आहे ते मात्र तिथे दिलं जात नाही. तो फक्त एक आपण म्हणजे अकॅडमिक स्टाईलचा तो कोर्स आहे. परंतु त्या अकॅडमिक स्टाईलच्या कोर्सच्या डिग्रीच्या माध्यमाने आपल्याला त्या गोष्टी कशा अप्लाय करायच्या हे जर थोडंफार शिकता आलं तर त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर या क्लासच्या निमित्ताने किंवा या वर्गाच्या निमित्ताने आपण हे अंडरस्टँड करू शकतो की बोधंग जे साधना आहे किंवा बोधंगची भावना आहे ती किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्वाची आहे आणि त्याचा उपयोग जो आहे ती किती आपल्याला होऊ शकतो. तर या ठिकाणी मी थांबतो आणि मला असं वाटतं की 7 भुजंगाच्या भावनेची जी उपयोगिता आहे तर ते आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी थांबायला काही हरकत नाही आणि जर कोणाला समजा थोडंफार काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर थोडक्यामध्ये ते व्यक्त करू शकतात. कारण आपला हा शेवटचा असा हा वर्ग आहे आणि
त्याच्यामुळे जर कोणाला काही शंका असेल किंवा काही, तर ते तुम्ही विचारू शकता. जय भीम, नमो बुद्धाय. और नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. आचार्य महानागरत्न जी, बहुत बहुत आपका पुण्यानुमोदन. बहुत आपने बहुत अच्छे से ये क्लासेस मतलब आपने समझा दिया हमें, और आज तो बहुत अच्छी जानकारी हमें प्राप्त होगी, तो बहुत बहुत साधुवाद आपका. जितना हम हमारी ग्रहण करने की क्षमता है उतना हमें समझ में आया, ऐसा मुझे लगता है, और बहुत ज्यादा समझने की जरूरत है. तो उसके लिए मुझे इसमें से जो टॉपिक अच्छा लगा वो धर्म विचयन का है. मुझे लगता है चिंतन की काफी आवश्यकता है, तभी हम आगे बढ़ेंगे. और ये आज की जो उपचार पद्धति या जो जानकारी है, मुझे लगता है और हमने इसकी जानकारी लेनी चाहिए, क्योंकि आज की मतलब चिकित्सा पद्धति है आगे. मैं भी बहुत इंटरेस्टेड हूँ कि अगर आगे और कोई ऐसी चीज हो, आप क्लासेस ले रहे हो, तो मैं अटेंड कर सकती हूँ इसके बारे में. ओके. तो बाकी तो बहुत अच्छा रहा आपका. और प्रश्न तो नहीं है, लेकिन बस समझ में जितना है आया. काफी मतलब ऐसी चीजें हैं जो नहीं समझ में आई, लेकिन वो मन के बारे में है. उसको मतलब अनुभूति के आधार पे थोड़ा सा करना पड़ता है, बोलने से नहीं, थोड़ा आचरण करना पड़ेगा. तो जैसे चक्षु द्वारा जैसे आपने बताया कि फिर वो ज्ञान होता है, मतलब काफी डिटेल है ये चीजें. आलम्बन कौन सा लेना है, क्या लेना है, थोड़ा सा समझना और पड़ेगा, मुझे ऐसा लगता है. बहुत सारे हैं. ठीक है, थैंक यू थँक यू. सर. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो सर, हा हा, बोला. माझा अनुभव मला शेअर करायचा आहे. आता तुम्ही हा, नक्की सांगितलं ना, नक्की करा ना ताई. कारण मी एकच शिबिर केलंय विपश्यनेचं, वा वा वा. आणि मला दाताचं फार दुखणं आहे. म्हणजे आधी होतं विपश्यनाच्या करायच्या आधी, म्हणजे हा. गोळ्या खाणं, त्याच्याशिवाय दुखणं दूर न होणं. मग ते विपश्यना केल्यानंतर तिथे फक्त त्या दुखण्याला किंवा तुम्ही फक्त एक संवेदना म्हणून जाणं, हे तिथे हे मी शिकली तिथे. आणि त्याच्यानंतर त्याच तागात मी गोळ्या अजिबात खात नाही सर. म्हणजे माझं जे दुखणं असेल किंवा काय असेल त्याला फक्त मी एक संवेदना म्हणून घेते, आणि मग ते थोड्या वेळाने का होईना पण ते ती संवेदना, ती दुखणार संवेदना असते, ती गायब होऊन जाते. म्हणजे याच्यासाठी. आणि एवढा कोरोनाचा पिरियड गेला, 2 वर्षात आमचं ऑफिस कसं बाकीच्यांचे ते बंद होते, पण कोरोनाच्या पिरियड मध्ये आमचे ऑफिस चालू होते. मग त्या पिरियड्स मध्ये, त्या कोरोनाच्या पिरियड मध्ये एकही टॅबलेट न घेता किंवा सॅनिटायझरचा उपयोग मी फक्त 8च दिवस केलाय. म्हणजे माझी जी भीती होती, ती भीती म्हणजे आजाराची म्हणा किंवा ती भीतीच पूर्ण नाहीशी झाली. म्हणजे आपल्याला ते टेक्निक कळालं की बाबा नाही, काही जरी झालं तरी आपण फक्त संवेदना म्हणून त्या गोष्टीला घ्यायचं आहे. मग ते हळूहळू भीती कमी झाली, आणि आज 3-4 वर्ष झाले मला विपश्यना. मी केलाय तो एक शिबिर, पण त्या एवढ्या 3-4 वर्षात मी टॅबलेट हा प्रकार किंवा डॉक्टरची पायरी हा प्रकार मी अजिबात केलेला नाहीये. आणि त्याबद्दल तर तथागतांचं म्हणा किंवा गोयंका सरांचं म्हणा किंवा तुमच्या सारख्यांचं म्हणा, आभार फार मानले पाहिजे. कारण कसं याच्यातूनच आपण शिकतो, आपल्याला सवय नसते त्या गोष्टींची. तर हळूहळू शिकता शिकता का होईना पण त्या गोष्टीवर एक होल्ड आला माझा, की म्हणजे स्वतःच. आणि त्याच्यामुळे माझा बँक बॅलन्स वाढतोय, म्हणजे माझे पैसे वाया जात नाही डॉक्टरांकडे. हे माझ्यासाठी फार फार खूप छान एक्सपिरियन्स मला तो भेटला, आणि एकदम मस्त वाटतं. म्हणजे एक आनंद होतो की अरे आपण करू शकतो. खूप छान आहे सर. ओके ओके. साधू साधू साधू. धन्यवाद. हा, धन्यवाद. सर, हा, बोला. मैं मिसेस राठौड़ बोलता है सर. हाँ, बोला ना. मुझे उसमें ना साइकोथेरेपी में बहुत इंटरेस्ट है, क्योंकि मैं 22 साल से कर रही हूँ विपश्यना. मुझे बहुत मतलब इतना नॉलेज है, लेकिन उसको मैं शब्दों में नहीं डाल सकती हूँ. और मेरा खुद का इतना एक्सपीरियंस है कि मेरे सब विकार दूर हो गए. और दूसरी बात, मैं नेगेटिव को भी पॉजिटिव में कर सकती हूँ. इतना मुझे बुद्ध धम्म और संघ में बहुत ही बिलीव है. और मैं उसको है ना धम्म से ज्यादा है ना ऐसा करना चाहती हूँ कि यूनिवर्स लेवल पे ये जो मैं साइकोथेरेपी करूँ ना,
उतना मेरा मन में ये है। और अभी मेरी तो हर क्षण लास्ट है, वो तो मैंने जान लिया है। उसके पहले मैंने बहुत कुछ पाने का कोशिश करने की जरूरत ही नहीं है। जहाँ पैर रखती हूँ वहां पे हो जाता है। सर ये जो चीज हम लोग पढ़ाई करते हैं कि भाई आत्मसात करते हैं कि भाई सपोज शील समाधि पहिया का ज्ञान करते हैं सर। सर इट इज रियली अमेजिंग। तो मुझे लगता है कि अभिधम्म और साइकोथेरेपी ये मेरा मतलब इंटरेस्टिंग सब्जेक्ट है कि मैं कहाँ से उसको पाऊँ। मुझे वो मतलब मैं खुद कर सकती हूँ। और मुझे बहुत सारी जानकारी भी होती है सामने वाले को कैसा ट्रीट करने का, कैसा उनके साथ बिहेव करने का, ये सब बहुत कुछ नॉलेज है। लेकिन सर मुझे ऐसा मन में है कि मैं कहाँ पे जाऊँ और ये सब ज्ञान पाऊँ कि जिससे पूरा यूनिवर्स को मैं कुछ दे के पाऊँ, दे सकूँ सर। अभी और आप जैसे लोग मुझे मिलते हैं ना सर, तो मुझे लगता है रियली मैं बहुत भाग्यशाली हूँ कि मुझे ऐसे लोग मुझे सामने आते हैं। मैं आपको बोल नहीं सकती हूँ शब्दों में, मैं इतनी खुशी पाती हूँ सर। मैं गोयंका गुरु जी का अभी लास्ट मैंने शिविर किया था, गए हफ्ते में ही मैं आई थी। अपना ये क्या बोलते हैं, सत्ती पठान। सर केवल ज्ञान, केवल ज्ञान, मतलब ये कुछ भी नहीं है, सिर्फ एवरीथिंग इज प्रोसेस। और आई माई सेल्फ इज नथिंग। सिर्फ मुझे यहाँ पे मेरा रोल निभा रही हूँ और दे रही हूँ। और मुझे ऐसा लगता है मैं कैसा दूँ लोगों को और मेरा यूज कैसा होगा सर। रियली आई एम थैंकफुल फॉर यू ऑल पीपल। गोयंका गुरु जी, उनके गुरुदेव, हमारे जो पाली डिपार्टमेंट के सब। और अभी एक प्रेजेंट तो आपके सामने मैं हूँ सर। सर मेरा प्रेजेंट ही प्रेजेंट है सर। रियली आई एम वेरी प्राउड ऑफ कि मुझे भगवान ने इस जन्म में, मेरे माता पिता मुझे चाहते हैं क्योंकि तू इतने आगे बढ़ गई है, लेकिन तुझे नहीं आता है वो सब करने का। वो मैं उसको मान्य करती हूँ कि मुझे वो शब्द में डालना नहीं आता है। मैं सपोज आपके सामने खड़ी रहूं तो मुझे पता है कि मुझे क्या आता है क्या नहीं आता है, लेकिन मैं आपको बता नहीं पाती क्योंकि मुझे ये सब शब्दों में वो सब नहीं आता है। लेकिन प्रैक्टिक मतलब मेरी लैंग्वेज में मैं आपको कर पाती हूँ। मतलब अनुभव, अनुभूति, वो सब चीज बहुत बड़ी है। वो तो करने वाले को ही पता है सर। हमसे बोलने से नहीं होता है, उसको करना पड़ता है। और मैं ये आचरण करके करके, शील समाधि तो बहुत ही बड़ी चीज है। और मुझे इतना ही है, मुझे कुछ नहीं चाहिए रिटर्न में, मुझे कुछ नहीं चाहिए सर। क्योंकि मुझे क्या नहीं दिया है, यूनिवर्स ने मुझे क्या नहीं दिया। इस घड़ी में सत्य में हूँ, जी रही हूँ, आपके सामने बात कर रही हूँ, उससे बड़ा मुझे उपलब्धि क्या चाहिए सर। और मुझे पता चला कि मैं खुद नहीं हूँ, इसीलिए मुझे इतनी बड़ी उपलब्धि मिली। तो मुझे ऐसा है कि भाई ये जो साइकोथेरेपी का आपने बोला ना, मैं कुछ करना चाहती हूँ सर। अभिधम्म में कुछ करना चाहती हूँ। तो सिर्फ ये अभी मेरा लास्ट ईयर है एमए का, हाँ क्योंकि मैं आधा नहीं छोड़ना चाहती हूँ। नहीं लेकिन नहीं ये जो डिपार्टमेंट में है ना सर, हम्म मुझे अभिधम्म में इतना सेटिस्फेक्शन नहीं मिलेगा, क्योंकि डीआरआई में भी कौन है, मुझे पीएचडी करना है, अभिधम्म में ही करना है। लेकिन मुझे प्रॉपर वे मिलना चाहिए कि कोई ऐसा मुझे मिलना चाहिए कि जिससे मुझे मालूम पड़े कि मैं कैसे आगे बढ़ूँ। और फिलोसॉफी में कि साइकोथेरेपी में मुझे धर्म बोलेगा तो सांप्रदाय में नहीं आगे बढ़ना है सर। सांप्रदाय में नहीं आगे बढ़ना। सांप्रदाय मतलब क्या बोलते हैं, तालाब जैसा है सर। मुझे समुद्र के जैसा तैरना आता है, तो फिर मैं वो तालाब में क्या करूँ। तो मुझे, मेरे लिए है ना सिर्फ 3.5 हाथ की काया और जो मन है, उससे बड़ी कोई चीज नहीं है सर। और आप लोग मुझे मिलते हैं ना, तो मुझे लगता है मैं कैसा बोलूं, क्या बोलूं, कैसे करूं कि ये दुनिया का भला हम जाते पहले कर सके सर। जरूर जरूर। तो अभी हमारा कुछ दिन के बाद में बुद्धिस्ट साइकोलॉजी का एक ऑनलाइन कोर्स शुरू हो रहा है। वैसे उसका फर्स्ट कोर्स जो है अभी ये भोजंगा का क्लास से पहले हुआ था। तो अभी वो उससे लोगों की विनंती आई है कि सेकंड भी बैच शुरू की जाए। तो उसके आगे का जो है वो हम अभी ले रहे हैं 7 तारीख से। तो अगर हो सके तो आप उसको ज्वाइन कर सकते हैं। वहाँ पे अभिधम्म से रिलेटेड जो चीजें हैं वो पढ़ाई जाती है। चित्त चैतसिक रूपो निर्वाण, इन 4 मैंने चीजों देखा के बारे सर। में हाँ वो पढ़ाया जाता है।
लेकिन अभी मेरा कॉलेज और सब क्लैश हो जाते हैं ना नहीं, सर। वो शाम के टाइम में रहता है, जैसे ये रात के टाइम में है वैसा ही हम शाम को ही रखते हैं, क्योंकि दिन भर लोगों के काम रहते हैं तो फिर वो कर लेंगे काम, तो शाम का समय जो है वो निकाल सकते हैं। हाँ प्लीज सर लिसन टू मी। हमारा जो क्लास होता है ना वो सब ऑफिस वाले रहते हैं ना सर, और सब ओके। टाइप के लोग रहते हैं ना। हाँ। हाउस वाइफ भी रहती है, सब ऑफिस वाले भी रहते हैं, हम्म। बड़े लोग भी रहते हैं, सब डॉक्टर भी रहते हैं, सब कोई रहते हैं। हम्म। तो उस ऑफिस के बाद का ही टाइमिंग रहता है, जो ओके। 8, 9 और 10 उतने में हम लोगों को पूरा करना पड़ता है। ओके। ओके, अच्छा है, अच्छा है, कोई प्रॉब्लम नहीं। तो सर मुझे आप जरूर, मुझे मत भूलो सर प्लीज। नहीं 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 नहीं, मुझे मैं नहीं भूलूंगा। जो मैं भूलता ही नहीं किसी को, जो जो क्योंकि मुझे ये धर्म करना के है क्षेत्र बस। में, धर्म के क्षेत्र में जो जो आते हैं उनको, उनके पूरे कॉन्टेक्ट्स मेरे पास में मैं रखता हूँ डायरी में लिख के, क्यों कभी भी उनको मैसेजेस जाते रहने चाहिए, उनको भी कुछ सीखना हो तो वो सीखना चाहिए। तो ये मेरी हमेशा मनोकामना रहती है। जी आपका सर, जी बहुत सर, बहुत धन्यवाद। थैंक यू सर। हाँ, थैंक यू, थैंक यू। सर आप एक बंते के बारे में बता रहे थे, उनका नाम नहीं बताया आपने, और नहीं, वो उनका नाम मैं अपना उनका जो फोटो है ना वो अपने ग्रुप में डाल दूंगा मैं। वो इंग्लैंड से थे या कहाँ नहीं से नहीं, थे? वो ताइवान ताइवान से थे, वो ताइवान से यूएसए थे, अच्छा यूएसए अच्छा में पढ़ाई के लिए गए थे। मैं उनका फोटो डालता हूँ क्लास होने के बाद में, ठीक है। अच्छा अच्छा। और अच्छा ठीक है सर, वो अष्टांगिक मार्ग जो आपने लिखी हुई है किताब, वो फिर वो आप नाम मतलब कैसे ऑनलाइन भेज सकते, नहीं, कैसे आप कर सकते? हाँ, आप मुझे बता दीजिए, मैं आपको पोस्ट से सेंड कर दूंगा। आपको ठीक मराठी आती है क्या? लेकिन वो मराठी में लिखे हुए जी, किताब। आती है। ओके ओके, ठीक है। एक बंते संगरक्षित जी की है, एक अष्टांगिक मार्ग की, वो मेरे पास, हम्म। और वो हिंदी में ट्रांसलेट है इंग्लिश में से, वो एक नहीं, है। हाँ नहीं, संगरक्षित जी की भी है अष्टांग मार्ग के ऊपर एक किताब। लेकिन आप वो भेज दीजिए प्लीज, मैं फिर वो हाँ, कर जरूर दूंगी, जरूर, मैं बताऊंगी आपको क्या। व्हाट्सअप कर दूंगा, मुझे आपका पूरा पोस्टल एड्रेस भेज दीजिए व्हाट्सएप पे। जी ठीक जी है, जी। मैं आपको भिजवा दूंगा, ठीक है। हाँ। हाँ, अभी जो मैडम बोली उनका भी बहुत बहुत धन्यवाद, हाँ बहुत अच्छा हाँ। कार्य कर रहे हैं। लेकिन मुझे लगता है धम्मदान बहुत श्रेष्ठ दान होता है, तो आप धम्म का दान कीजिए, तो आपका जो ज्ञान है और लोगों के साथ वो मतलब प्रसारित हो जाएगा, मतलब आगे के लिए। अपने पास बहुत रखते हैं हम, लेकिन आप उसको भी दान कर दीजिए, धम्मदान तो बहुत श्रेष्ठ दान माना जाता है। तो बहुत अच्छा आप थैंक यू, काम कर। थैंक यू मैडम, पुष्पा मैम, तो थैंक यू। थैंक यू मैम, थैंक यू हमें भी दिस ज्ञान दीजिए, दिस। हमें भी ज्ञान बांट दीजिए, थोड़ा हम भी ले लेंगे। आप थोड़ा हाँ, डिस्ट्रीब्यूट कर दीजिए मैडम हम। मैडम के राठौड़ मैडम के 22 शिविर हुए, 22। हाँ, बहुत अच्छी बात है, बहुत बढ़िया। वो विपස්සना साधना में बहुत तज्ञ है। जी 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 जी। ग्रुप में आप होंगे तो नंबर वगैरह होगा तो हम ले हाँ, लेंगे, नंबर है, अगर नंबर है, आपको कोई, ग्रुप में है नंबर, हाँ बुद्धिस्ट साइकोलॉजी ग्रुप में कोई, नंबर है, हाँ। जी जी जी, कोई दिक्कत नहीं हो तो हम आपसे बात कर लेंगे। ठीक है ना? ठीक है, थैंक यू सर, बहुत बहुत थैंक आपका यू, थैंक यू। पुण्यानुमोदन। थैंक यू सर। और चलो ठीक है सर, आपका टाइमिंग बताइए कब हम फोन कर सकते हैं? आप सुबह सुबह के बाद कभी में भी, दस मतलब दस आपका फ्री टाइम दस बता बजे के दीजिए। 10 बजे के बाद में फोन कर सकते हैं कभी भी। मॉर्निंग। कांबळे सर काहीतरी बोलतायत। आवाज नहीं आ रही सर। कांबळे सर, तुमचा आवाज नाही येत आहे। मी ते काम फोन हॅलो, हाँ, बोला बोला, ते तुमचा आवाज कटत आहे, ते तुम्ही हे बरोबर लावा तुमचा हेडफोन। एक हेडफोन पर्यंत बोल. सर सप्तबुंदेंग का जो मैंने टेलीग्राम में तो नहीं देखा, लेकिन क्या पीडीएफ वगैरह है या फोटो कॉपी वगैरह है, जिसे नहीं, मैं एक वो बार मैंने थोड़ा ये टेलीग्राम पे भेज दिया है, पीडीएफ भी भेज दिया है, और वो रिकॉर्डिंग भी ठीक, है ना। आप चलो टेलीग्राम वो, ग्रुप को ज्वाइन कर लीजिए। अच्छा टेलीग्राम को, हाँ ठीक हाँ, है क्योंकि वो व्हाट्सएप पे वो जाता नहीं ना, बड़ा होने की वजह से। जी ठीक हाँ, है जी, बिल्कुल। वो तो लिंक भेजी हुई है टेलीग्राम की, वो टेलीग्राम ठीक है, ऐप डाउनलोड कर लीजिए, व्हाट्सएप डाउनलोड पे ही करना रहता है वो। पड़ेगा। हाँ, ठीक है। और वो शुरू हो जाने के बाद में ग्रुप में ज्वाइन हो सकते हैं।
सर वो मुझे मैंने कहा था मैं जो क्लास कर रही है उसके बारे में जो मैंने बात की थी उसके लिए आपके पास टाइम है अभी या अगले महीने में? नहीं अभी कल अगस्त में? वगैरह बोलेंगे, हाँ अगस्त में वगैरह, ठीक है। चलो अगस्त में देख लीजिए क्योंकि आपकी अभी क्लासेस है जुलाई में 7 तारीख से, हाँ तो हाँ, उसमें बिजी रहोगे आप। तो दिन में आप बताइए फोन करके एक आध बार, नहीं तो व्हाट्सएप पे देखेंगे ना कैसा टाइम निकलता है, ठीक है। ठीक है ठीक है सर, ठीक है। हेलो सर। हेलो हाँ बोला हेलो। ताई। हाँ 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 सर, जय भीम, नमो बुद्धाय. हाँ, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. आज मला मी कालही बोललेच आणि तुमचे हे आज 7 दिवसांचे बोधांग जे तुम्ही उत्तम प्रकारे हे केलेले आहेत ते समजलेले आहेत खूपच छान पद्धतीने, आणि ध्यान कसं करायचं हे देखील समजलेलं आहे. तर मला माझा असा एक प्रश्न आहे, ध्यान करण्याची वेळ कोणती असावी आणि बॉडी स्कॅन कसं करावं, तर आणि ध्यानामध्ये पास्ट लाईफ रिग्रेशन करता येतं का? तर मुख्य गोष्ट आहे की ध्यान करण्याचा जो वेळ आहे तो तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवडू शकता. पहाटेचा वेळ चांगला असू शकतो किंवा सायंकाळचा वेळ चांगला असू शकतो, नाही ओके. का? आता तुम्हाला कसं फुरसत भेटते त्याच्यानुसार तुम्ही ते ठरवू शकता. हा. आणि बॉडी स्कॅन करणं म्हणजे तुम्ही 10 दिवसाचं विपස්සना शिबिर जर केलं असेल तर नाही केलेलं सर. बरं, ओके, एखाद्या वेळ करा. त्याच्यामुळे ते बॉडी स्कॅन म्हणजे आपल्या मनाच्या द्वारे शरीरामध्ये ज्या संवेदना असतात वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये, तर त्या संवेदनांना किंवा त्या हालचालींना जाणण्यालाच बॉडी स्कॅनिंग म्हणतात, ठीक आहे. ओके ओके. हा, तर ते सोपं असतं, ते काही तेवढं कठीण नाही राहत. आपले डोळे बंद केल्यावर आपल्याला शरीरातल्या संवेदना तर जाणवतातच, तर ते शरीरातल्या संवेदना किंवा हालचाली ज्या आपण मनाद्वारे पाहतो त्यालाच बॉडी स्कॅन, ठीक आहे. आणि पास्ट लाईफ रिग्रेशन करता येतं का? रिग्रेशनच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर ते थोडीशी सेल्फ रिग्रेशनची मेथड जी आहे ती माझ्या एका कोर्समध्ये मी ते स्वतः दिलेली आहे. परंतु मुख्य मुद्दा असा आहे की ते थोडंसं इम्पॉसिबल टाईपचं काम राहते, कारण ते कसं आहे एकदम चित्ताच्या एकाग्रतेला महत्व असते आणि तेवढं चित्त सहजासहजी लोकांचं एकाग्र होत नाही, त्याच्यामुळे त्यांना ते कठीण जाते थोडंसं. परंतु आपण दुसऱ्यांच्या माध्यमाने जर समजा रिग्रेशन करून घेतलं तर ते सोयीचं होते आणि ते लवकरही होते, कारण दुसऱ्यांनी सजेशन दिल्यानंतर कसं आपण ते करत जातो आणि त्याच्यामुळे ते पॉसिबल होते. पण तेवढंच स्वतःच स्वतः आपण करू नाही शकत, नाही का? हा त्याच्यामध्ये एक मुख्य अडथळा राहते, कारण आपलं तेवढं मनावर कंट्रोल राहत नाही किंवा मनाला तेवढ्या सूक्ष्म पातळीवर आपण नेऊ नाही शकत. पण दुसऱ्यांनी सजेशन दिल्यानंतर ते आपण त्याच्या अंतर्गत काम करत असल्यामुळे पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये जास्त असते. आता मी अनेक लोकांना मी रिग्रेशन थेरपिस्ट म्हणून गेल्या बरेच वर्षापासून काम करत आहे, जवळपास 2011-12 पासून. तर त्याच्यामुळे अनेक लोकांना मी रिग्रेस केलेला आहे. तर त्याच्यामुळे मला हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की आपण केल्यानंतर लोक नक्कीच जातात, पण स्वतः कर म्हणून जर आपण मेडिटेशन त्यांना दिली आणि त्यांना म्हटलं तुम्ही स्वतः रिग्रेस होण्याचा प्रयत्न करा, तर ते त्याच्यासाठी थोडं कठीण जाते, नाही का? तर पण त्याच्या मेथड्स आहेत, जर कोणाला करायचे असेल तर ते आपण आपला एक खरं तर रिग्रेशन थेरपीचा एक कोर्सच असतो 9 दिवसाचा, तो प्रोफेशनल कोर्स आहे तो, पण तो ऑफलाईन कोर्स असल्यामुळे सध्या त्याचा जो सुरू नाही केला आपण. सुरुवातीला बऱ्याच लोकांना नागपूरच्या बाहेरच्या लोकांना पण मी त्याची ट्रेनिंग दिलेली आहे त्या गोष्टीची. कमीत कमी मला वाटते 8-9-10 लोक माझ्याकडून तो विषय शिकून गेलेले आहेत. तर शक्य आहे ते, नाही का? दुसऱ्यांच्या माध्यमाने करता येणं शक्य आहे आणि स्वतःही करू शकतो आपण, नाही का? ओके ओके. तो कोर्स केला पाहिजे. हा कोर्स केला, पण तो प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे थोडासा महागडा कोर्स आहे तो, कारण तो डायरेक्टली प्रोफेशनल आहे ना. ओके ओके. दुसऱ्यांना उपचार देण्याशी संबंध आहे त्याचा, त्याच्यामुळे असे जे कोर्सेस आहेत आपल्याकडे तर ते थोडेसे म्हणजे हे आहेत, म्हणजे थोडे महाग आहेत ते. आता महाग याच्यासाठी आहेत कारण ते जे नॉलेज आहे ते तुम्हाला उपयोगात आणायचं आहे, या दृष्टीने आपण ते शिकवतो. त्याच्यामुळे तुम्ही ऍज अ क्लिनिशियन म्हणून जेव्हा काम कराल तेव्हा तुम्हाला दुसऱ्याला बरं करायचं असते, आणि दुसऱ्याला बरं करणं ही फार मोठी जिम्मेदारी असते, नाही का? जर कोर्सेसची फीस जर थोडी स्ट्रॉंग राहिली तर तुम्ही तेवढ्या जिम्मेदारीने शिकता. मग तुम्ही आपण एवढे पैसे दिले बाबा, आपण चांगलं प्रामाणिकपणे शिकलं पाहिजे असं माणसाला वाटते. जसं मेडिकलला आपण MBBS करतो, लाखो रुपये फी ठेवतात. आता लाखो रुपये फी ठेवण्याच्या मागाचा तो कारण आहे ना का, एवढी फी भरल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याच्या मनात अशी भावना निर्माण झाली पाहिजे का आपल्याला प्रामाणिकपणे शिकायचं आहे, कारण लोकांना ट्रीट करायचं आहे, नाही का? बरं करायचं. तर अशी एक सिस्टम त्याच्यामध्ये असते.
तर चांगला कोर्स आहे तो. पण आता भविष्यात आपण कधी सुरू केल्यानंतर तसा मेसेज टाकूच आपण. चालेल सर चालेल. एक्सक्यूज मी, कौन सा कोर्स सर? मैंने सुनने में नहीं आया, प्लीज एक बार। पास्ट लाइफ रिग्रेशन थेरेपी. पास्ट टाइम, पास्ट लाइफ पास्ट लाइफ रिग्रेशन थेरेपी, अच्छा जी प्रतिगमन उपचार पद्धति. जी जी, वो कब रहता है? नहीं, वो अभी अरेंज नहीं किया मैंने. अभी अच्छा, आपने मतलब दे चुके हैं शिविर इसका? हाँ, ले चुके हैं. बहुत अच्छा, लोगों को पढ़ाया है मैंने. ऑफलाइन रहेगा कि कैसे? ये ऑफलाइन रहता है, ऑनलाइन नहीं रहता है. अच्छा, ऑफलाइन में कौन से मंथ में रहता है, छुट्टियों के नहीं जैसे? अभी अभी लिया नहीं, क्योंकि वो उसके लिए अभी शुरू नहीं किया मैंने. उस समय हमारे पास में थोड़ी जगह थी, तो वो ठीक। मैंने किया था. और वो कोरोना लगने के बाद में वो मेरा ऑफिस बंद हो गया, तो फिर से ठीक। अभी नया ऑफिस लिया नहीं है. जब ये नया ऑफिस लूंगा मैं अभी, तो ठीक। वहां पर शुरू करेंगे. ठीक है जी, जब छुट्टी के बीच में अगर रखोगे तो अच्छा रहेगा। हाँ हाँ जरूर, वो तो मैसेज मिल ही जाएगा व्हाट्सएप पे. मैं मैसेज डालता ही हूँ जो कोर्स. ठीक है, ओके सर। ठीक आहे. जर खूप खूप कोणाला काही धन्यवाद. मनोगत खूप खूप व्यक्त धन्यवाद करायचं, सर. ओके, धन्यवाद खूप धन्यवाद ताई. जर धन्यवाद. कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर करू शकता तुम्ही लवकर, कारण आपल्याला उशीर हॅलो होत आहे. हा हा बोला. हॅलो, नमोबुद्ध हा, आहे, सोनाले बोलते. हा बोला बोला. हा, म्हणजे आजच्या 8 दिवसाच्या कोर्स मध्ये छान वाटलं, धन्यवाद सर. ओके. आणि धम्मविजय आहे ना, कुशल आणि अकुशल, हा त्याच्याबद्दल खूप छान माहिती मिळाली आणि छान वाटलं. प्रत्येक वेळेला आपण स्वतःला पडताळून पाहू शकतो, नाही का, कुशल अकुशल आहे. त्याच्यामुळे छान वाटलं. एका भावनामध्ये पण छान वाटलं. जसं आर्या सुमना, भिक्खुनी आर्या सुमना आहे ना, त्यांनी आम्हाला थोडं अभिधम्माचं सांगितलं. त्याच्यामध्ये कुशल, महाकुशल, महाविपाक, क्रियाचित्त हे अभ्यास करताना उपयोगाचित्त येत होतं. आणि ते तुमचं ऐकताना आम्हाला छान वाटत होतं. तर हे सगळं करताना छान वाटतं. आणि आता तुम्ही क्लास पुढचा जॉईन करणार आहे मी, त्याच्यामध्ये शोभन चित्ताबद्दलची माहिती आहे. आणखीन आम्हाला ती परत घ्यायची. आमचं थोडस क्लास म्हणजे हे झालं, थोडं आर्याची बाहेर गेल्या ना, त्याच्यामुळे हे राहिलं आमचं. ओके, तर चालेल. तुमचं प्रत्येक तसं मला छान फोन वाटेल. करून सांगा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. हो हो. हा हा हा, ओके, थँक्यू सर, धन्यवाद. धन्यवाद. जय भीम सर, मी उदय कांबळे बोलतोय कोल्हापूरहून. कांबळे साहेब बोला. जय भीम. येते ना आता ऐकायला? हो, आता येत आहे, चांगला क्लिअर आवाज आहे. तर आपण जे काय सुप्तबोधान घेतलेलं ते तर फार छान घेतलेलं आहे. कारण त्याची बघत असताना जे काही तुमचं जे ज्ञान आहे ते खरं तर एक अपाट ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाचा फायदा आम्हाला होतो हे फार महत्वाचं आहे. आम्ही आमचं भाग्य समजतो. कारण 2018 पासून मी तुम्हाला फॉलो करतोय. आणि तुम्ही जे काय 18ला ज्या काय अनापनसतीच्या 16 स्टेजेस सांगितल्या होत्या, तर ते सांगितलेलं फक्त तुम्ही आमच्या वळगावमध्ये. पण त्याचं मी प्रॅक्टिस तेव्हापासून करतोय. आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो खरं तर फार जबरदस्त असा रिझल्ट मला येताना मी पाहतोय. आणि आमूलाग्र असा बदल माझ्या जीवनामध्ये घडत आहे. आणि यासोबतच मला असं वाटत होतं की थोडंसं सप्तबोधांगाच्या दृष्टीनं पण आपण बघावं. आणि जी काय तुम्ही सप्तबोधांग जे शिकवलं ते खरं तर एक वेगळ्या पद्धतीनं तुम्ही घेऊन गेलात. कारण यापूर्वी मी सप्तबोधांग पाहिलेला आहे, मी त्याचा स्वतः स्टडी करतोय. पण जे काय तुम्ही हे सप्तबोधांगाचा अभ्यास घेतला आणि त्याला एक वेगळ्या दृष्टीने तुम्ही मांडलं, आणि तुमची जी मांडणी होती ती परत कुठेतरी जवळ घेऊन जाणार आहे असं मला वाटत होतं. कारण बऱ्याचदा समाधी सप्तबोधांग असेल किंवा प्रशब्दी सप्तबोधांग असेल, ते ऐकलं आणि त्या गोष्टींना आम्ही इतका म्हणजे जवळपास जाण्याचा प्रयत्न कधी केला नाही किंवा वाटलं नाही की आपण याच्या जवळपास जाऊ शकतो. पण तुम्ही जे काय त्या गोष्टींचं विवेचन केलं, त्यामुळे असं वाटलं की अरे हे तर सहज शक्य आहे. म्हणजे आपण चांगला सराव केला तर तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि ती जाण्याची मेथड तुम्ही जी सांगितली समजावून, ती फार महत्वाची होती. कारण त्या पद्धतीचा जर आम्ही स्वतःमध्ये अवलंब केला तर मला असं वाटतं की निश्चितच त्या जवळपास पोहोचू शकतोय. आणि तो जो दृष्टिकोन आहे तो फार महत्वाचा दृष्टिकोन तुम्ही आमच्या पुढे मांडलेला आहे. तर मी तुमचं यासाठी परत एकदा पुण्यांमधून चिंतो. आणि निश्चितच इथून पुढचेही काय जे कोर्सेस असतील ते मी निश्चित करण्याचा माझा प्रयत्न असेल. विशेषतः मला आनापानसतीच्या ज्या 16 स्टेजेस आहेत परत एकदा तुमच्याकडून त्या शिकायच्या आहेत. तर ते ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस मी निश्चितच त्याला हे करीन, जॉईन करीन. आणि परत एकदा मी तुमचं पुण्यामध्ये चिंतो की कारण मी आनापानसती तुम्ही जे 16 पद्धतीच्या ज्या स्टेजेस मध्ये शिकवलेले आहे, सांगितलेले आहे, तर त्याचा फायदा माझ्या जीवनामध्ये फार होत आहे. आणि हे श्रेय मी तुम्हाला निश्चितच देईन. कारण जी मूळ भगवंताने शिकवलेली साधना
तुम्ही त्या साधनेकडे मूळ ह्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला, त्यामुळे निश्चितच याचा मला फायदा होत आहे. तर परत एकदा आपलं पुण्यानुमोदन धन्यवाद सर. साधू 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 साधू. हॅलो. हा हॅलो. बोला ताई. हा सर, कांबळे सर बोलले ते एकदम सही. आणि जे भुजंग तुम्ही आता 7 दिवसात प्रॅक्टिकली आणि त्याचं खरं ज्ञान दिलं, त्याच्यामुळे 16 पायऱ्यांचं जे आनापानसतीचं आहे तुमचा मध्ये क्लास पण आम्ही केला होता, त्या आता करताना प्रॅक्टिकली मी तुम्हाला व्हॉट्सअप पण केला होता सर, पण मला इतका फायदा झाला समाधीपर्यंत, म्हणजे पर्यंत पोहोचतच नव्हते मी सर आतापर्यंत. त्यामुळे ते करण्याचं परत असं निगेटिव्ह यायचं की आपल्याला येतच नाही, काहीतरी चुकतंय. पण नंतर मग आम्हाला भुजंगाचा किती म्हणजे उपयोगी आहे याचं इतकं महत्व तुम्ही आणि खरं ज्ञान दिलं, खऱ्या स्टेप्स दिल्या तुम्ही, त्याप्रमाणे जात राहिले. त्याच्यामुळे त्या स्टेप एकच नाही, 2 नाही, मला पुढच्या 2 कोणत्या आहेत ते पण आठवत नव्हते, पण ते मलाच अनुभव आला. आणि नंतर मी टॅली केलं तर खरंच त्या 2 स्टेप त्याच होत्या. खूपच म्हणजे आश्चर्यच वाटलं, म्हणजे इतकं भुजंगाचा म्हणजे उपयोगी आहे, इतकं म्हणजे मला आनापानसती करण्याचा खूपच सर म्हणजे मेडिटेशन करण्यामध्ये खूपच फायदा झाला. अगदी कांबळे सर म्हटले त्याप्रमाणे अगदी तंतोतंत तसंच घडत आहे. आणि ते करण्यामध्ये आम्ही आता नक्कीच प्रगती करेल आणि ते करण्याचं आणि त्याच्यातून म्हणजे आनापानसती ध्यान करण्याचा आणि परत एकदा क्लास सुरू झाला तर मी परत एकदा करणार आहे. कारण खूप छान पद्धतीने तुम्ही घेतलेला होता तो पण क्लास, पण त्याला भुजंगचे साथ असल्यामुळे अजून जास्त छान झालंय. त्यामध्ये आम्ही प्रगती करू शकलो सर. थँक्यू सो मच. थँक्यू, खरंच थँक्यू सर. आभारी आहे खूप खूप आभारी. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हा, जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. हा, खरोखर सर आमचं अहोभाग्य 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 आपल्यासारखे नागाच्या नगरीतील महानागरत्न आम्हाला मिळालेत आणि आचार्य म्हणून मिळालेत. आणि ते प्रत्येक गोष्ट एवढ्या तळमळीने आत्मीयतेने स्वतःसमोर काही राखून न ठेवता प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याचे अनेक अर्थ जेवढे निघतील तेवढे समजवून सांगून, हरेक प्रकारची उदाहरणं देऊन आमच्यापर्यंत धम्म म्हणजे एवढा सोपा करून समजून सांगतात की खरोखरच त्यावेळेस असं वाटायला लागतं की भगवान बुद्ध हे डॉक्टर होऊन गेले आणि महानागारत्न हे आम्हाला नर्स बनवून हरेक प्रकारची दवा, धम्मरूपी दवा कशी घ्यायची, केव्हा घ्यायची, किती प्रमाणात घ्यायची, काय पथ्य पाळायची, काय करायचं, काय नको करायचं, हे समजावून सांगतात ना. तर त्यामुळे अतिशय म्हणजे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत सर. आणि संताची वाणी आहे ती. हा, आणि ती आपल्या मुखातून आम्हाला आमच्यापर्यंत येते आणि आम्हाला समजते, तर आमची सुद्धा दमात प्रगतीच होते. त्यामुळे फार फार आभारी आहेत सर. साधू साधू साधू. धन्यवाद धन्यवाद ताई. एकदम खरं आहे प्रमिला ताई, खूपच छान. हॅलो सर, जय भीम. हा, जय भीम जय भीम. सर मी तुमचे खूप आभारी आहे. मी एवढंच फक्त बोलते, साधू साधू. सगळ्यांनी माझ्या मनातले काय बोलले ती मला मैत्रिणीने मला सांगितले आणि मला ती सगळं समजलं. तुमचे खूप आभारी आहे. परत एकदा मी तुमचा साधू 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 साधू. धन्यवाद. ठीक आहे. जर कोणाला काही शंका नसतील किंवा काय, तर आपण या ठिकाणी थांबूया, कारण खूप तसा उशीर झालेला आहे आणि सर्वांच्याच मनामध्ये आपल्या भगवंताच्या धम्माप्रती श्रद्धा जागलेली पाहून आणि त्याची प्रॅक्टिस करण्याची चेतना मनात उत्पन्न झालेली पाहून मला खरं तर मनामध्ये आनंद होतो. कारण शेवटी आपलं हे कर्तव्य आहे, आपला जन्म अनमोल आहे आणि या अनमोल जन्माचं सार्थक करण्यासाठी भगवंताने जे अथक परिश्रमातून धम्म शोधलेला आहे तो आपण आत्मसात करत आहोत, ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची चांगली गोष्ट आहे. तर अशीच धम्मामध्ये उत्तरोत्तर सर्वांची प्रगती व्हावी अशी या ठिकाणी माझी मंगलकामना आहे. त्याचप्रमाणे आपण या 8 दिवसामध्ये भगवान तथागतांचं जे उत्तम ज्ञान आहे, श्रेष्ठ ज्ञान आहे, ते आत्मसात केलं किंवा प्रशिक्षित त्याच्यात घेतलेलं आहे. तर त्याबद्दल आपण जे महान असं पुण्य संपादन केलं, किंवा मी सुद्धा धम्म शिकवून महान असं पुण्य संपादन केलं, तुम्ही धम्म श्रवण करून महान असं पुण्य संपादन केलं, तर त्या पुण्याचं आपण अनुमोदन करूया. कारण भगवंताच्या धम्मामध्ये
पुण्याचं अनुमोदन करण्याची पद्धती आहे. आणि म्हणून आपण धम्माचं या बाबतीमध्ये जे पुण्य संपादन केलं आपण धम्मश्रवण करून, धम्मदेशना देऊन आणि अगुणशील असेल किंवा बाकीच्या ज्या उत्तम गोष्टी आहेत ज्याचंही आपण अधेमध्ये पालन केलेलं आहे, तर या सर्व गोष्टींचं अनुमोदन आपण या ठिकाणी भगवंताच्या पवित्र गाथांच्या माध्यमाने करूया. एतावता जतुम्मेहि संपदं पुण्य संपदं सब्बे देवा अनुमोदन्तु सब्ब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सबदा भावना भीरता हुन्तु गच्छन्तु देवता गता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चे कानं च यं बलं अर्हन्तानं च ते तेन रक्षं बन्धामि सप्पसो आकाशट्ठा च भूमट्ठा देवा नागा महितिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनम् आकाशट्ठा च भूमट्ठा देवा नागा महितिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशरम् आकाशट्ठा च भूमट्ठा देवा नागा महितिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु तं परन्ति आकाशट्ठा च भूमट्ठा देवा नागा महितिका तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन चाति साधु 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 जय भीम. थँक्यू सर. मंगलकामना आहेत. थँक्यू सर. साधू साधू साधू.